नमस्कार, रामराम मंडळी. तर आता कसं आहे, तुम्ही आपल्या मुलाखतीची एक भरपूर दिवसापासून वाट बघितल्या. कारण हिंदी केसरी हारण्याची मुलाखत आपण अनेकदा आश्वासनं दिली की आज घेतो, उद्या घेतो, हे मैदान झाल्यावर घेतो, ते मैदान झाल्यावर घेतो. त्याच्यानंतर ह्या आश्वासनानंतर अनेक जण येऊन मुलाखती घेतल्या, अनेकांनी चांगल्या चांगल्या मुलाखती घेतल्या. पण अनेकांना म्हणजे आपल्या प्रेक्षकांना आपल्या मुलाखतीची अपेक्षा होती. तशी आपण मुलाखत पण आता ही घेणार आहे. कारण कसं आहे, तुम्ही एवढं दिवस वाट बघितल्या तर मुलाखत पण तशी ही होणारच आहे. भले ही मुलाखत 1 तास चालल, 1.5 तास चालल, ह्यात काय आपण बघणार नाही. कारण कसं आपण हरण्याची आता 100 मैदान झाल्यात, पण आपण जी मैदानं केल्यात ती सगळी मैदान आता ह्यातनं आपण कव्हर करणार आहे. आता हरण्याची खरेदी कुठं झाली, जन्म कुठं, खरेदी किती झाली, ही माहिती आपण बघणार आहे. पण आपली ही मुलाखत आता खास असणार आहे. कारण आपल्याला ह्या मुलाखतीमध्ये बॅकग्राऊंडला बैल पळतील आपल्याला दिसणारच आहे. तर आता आपण मुलाखतीला सुरुवात करूया. आपल्यासोबत आता हिंद केसरी म्हणजेच अखंड शर्यत शौकीनांच्या गळ्यातील ताईत बैल, ज्याचा फॅन एखाद्या म्हणजे नुकतं जन्मलेला जे बोलायला चालू झाले बाळ, त्या बैलापासून एखाद्या म्हातारा म्हणजे ज्याचे तोंडनं शब्द फुटत नाही, त्या तो सकड माणूस या बैलाचा फॅन आहे. तर त्याच बैलाची आपण मुलाखत घ्यायला आलोय. तर आता आपल्यासोबत आहेत हिंद केसरी बैलाचे मालक संदीप दादा पाटील, कोल्हापूर. तर आता आपण सुरुवात करूया. म्हणजे बैलाची खरेदीपासून बैलाचे संपूर्ण जे काही इतिहास आहे, आतापर्यंत कुठं पळाय, किती पळाय, जेवढे आपल्याकडे डाटा आहे ते आपण तर घेणारच आहे. म्हणजे मला माझ्या माहितीनुसार एक 80 ते 82 मैदान मी हरणे जिथं पळाय तिथं हजर आहे. त्यातली काही नंबर आहेत, काही कॅन्सल आहेत, काही 2 आहेत, काही 3 आहेत. पण जे काय अजून आपला डाटा नाही तो डाटा पण आपल्याला आता दादा सांगतील. तर आता दादा, पहिला आता तुमच्या ओळखीची काय आपल्या प्रेक्षकांना गरज नाही. कारण आपल्या चॅनलला आता 1,06,000च्या वर काहीतरी सबस्क्रायबर आहेत. पण कदाचित त्याच्यापेक्षा ही तुम्हाला ओळखणारा आकडा भरपूर मोठा आहे. 10 लाख 15 लाखाच्या पण कदाचित वर असेल. तर आता तुमची ओळख काही घेत बसत नाही. आता आपण डायरेक्ट हरण्याकडेच येऊया. तर दादा, हे बैल आता सप्त हिंद केसरी किंवा जे काय बिरुद लावलं जाते बैलाला, त्याच्यापेक्षा पण बैलानं भरपूर मिळवलंय, बरोबर? तरी तुमच्याकडनं आता तुमच्यात बैलाची सुरुवात कधी सालची आहे? म्हणजे ही खरेदी कधीची होती किंवा काय जन्मतेन झाला ते आता आपण डॉक्युमेंटरीमध्ये बघितलंयच. कुठं झालता, काय झालता, कुठल्या वंशावळीतला बैल आहे ते. तर तुम्ही खरेदी कधीची केली? 2020. 2020 ला खरेदी केलता. ही खरेदी कोणाकडनं घेतलेला? सलील चौगुले आणि धनाजी चौगुले, बागेवाडी, बरोबर. आता ह्यो बैल त्यांच्याकडं कधी आला ते थोडकी तुम्हाला काय माहिती आहे काय? आदत असताना पळत्याला बघत होतो. हा, अमर कलाजींचं ते बंदूक अक्कोळ बंदूक. तो बैल आपल्या इथे संदीपच्या इथेच बांधला होता, बरोबर. आणि तिची गाडी पळतेली. हा. मग आता कसं आहे, तुमची हिंदी केसरीची काय बैल आहेत, सुंदर्याचा ते जे काय आपण आहे ती इतिहास आपण थोडक्यात बघितलाय. आता गोगदांची मुलाखत आपण थोड्या वेळापूर्वी झाली, त्यात आपण बघितला सुंदर्याचा इतिहास असू दे किंवा काय. पण ह्यो आता हरण्या बैल जेव्हा घेतला त्याच्या नुकता आधी तुमची कुठली कुठली बैल पळाली, म्हणजे तुमच्याकडे असतानाची, हरण्याच्या आधीची? बेरड्याचा बैल होता वश्या, हा, सोन्या होता. सोन्यात नव्हती. मग ही असं तुम्ही हरण्या तर बंदीतच घेतलायचा, बरोबर? हा, बंदीत घेतला. सगळी बैल बंदीतच घेतली. मग आता दादा, तुम्ही हरण्या बैल आदतपासून थांबा असू दे. हरण्या बैल तुम्ही आता अक्कोळ बंदूक आणि हरण्या आदतला पळत होती, बरोबर, एकत्र. ही किती सालची गोष्ट आहे ही? 18च्या आसपासची. म्हणजे 18ला बैल आदत होता, बरोबर. मग आता आदत मध्ये पळताना तुम्ही बघत होता का अचानक? पळत्याला बघतच होतो ना आमच्या. त्यावेळी तुमचा बैल कुठला पळत होता मोठा इथं? मोठी ही बैजा, हे सगळीच पळत होती. बैजा, सुंदर्या, सोन्या. हा. मग असं कधी वाटलं तुम्हाला बैलाला पळताना किंवा बाहेर हे बैल आपल्या धावणीला कधी येईल किंवा असं काय? नाही तसं काय. मग आता तो बैल आदतला पळाला सलील चौगुलेंच्यात, म्हणजे धनाजी चौगुले ते आहेत त्यांच्यात. मग ह्यो बैल तुम्ही किती दाती असताना घेतला? 5वा दात पाडल्यावर. 5वा दात पाडल्यावर, म्हणजे बडवून बिडवून तंग झाला. मग हे असं बैल घेत असताना तुम्ही बैलाची कोणती मैदानं बघितलेला, म्हणजे कोणाच्या सांगण्यावर? बागेवाडीलाच पळत होता बैल जास्त करून. हा, मग बागेवाडीला पळत होता, त्यामुळे आम्हाला असं वाटायला की फक्त ते बागेवाडीच्या पट्ट्यावर पळतोय. बाहेर तिने कधी पळवलं नव्हतं, जास्त पळवलं नव्हतं. मग मोठं मैदान निघालेलं चंद्रापडला, मग ह्याला डोंगरवाडीला.
डोंगराला लांबड रान आहे, दगडाचं रान आहे. तिथं बघायला गेलो तर तिथं पोलीस गाडी आली बंदी काळात. बंदी काळात बरोबर. तिथनं आली चंद्रापूरला गाडी पळवली, ते एकच झाली ती. हा मग तिथनं गिरडीला मैदान होतं हम्म. शाईन गाडीचं, मग त्याही पहिरं नाही घेतलं कोणाचं? नव्हतं. ते आणि हे होतं चिमण्या 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 बावधानचं चिमण्या. चिमण्या. हा ती तिथं गाडी पळाय गेली खाली, तिथे एकच झाली ती. त्याही गाडीवान आणि पुणेकर थोडं, हा मला एवढं पण काय आठवत नाही. बरोबर. पुणेकर होता. हा हा हा. मग आता तिथनं तुम्ही म्हणजे एकदा बैल घ्यायचं डोक्यात घेतल्यावर त्याची 2-3 मैदान तुम्ही बघायला गेला. मग बघितलं. असं ते बैल डोक्यात म्हणजे कोण घातलेलं का तुमच्या मनानच की बाबा एक बैल चांगला आपल्याला पाहिजे बगटाचा? नाही, नाही, कारण तो बैल तेव्हा बगटात पळत होता. हा बंदीच काळात जनरल नव्हताच. कुठंच नव्हतं तेच की सगळी बगटाच पळत होती. आता आमचं पण बंड्या आणि बंड्या तीन बगडाच पळत होते. मग तिथनं बैल परत तुम्ही बघितलं असता त्या डोंगरवाडीच्या मैदानात, तिथं म्हणजे चंद्रापडीला मैदान झालं बरोबर. तिथं गाडी एक झाली नाही, घेरडीला काय शाईनला गिरडी शाईनला. हा मग त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी घेतला तुम्ही. त्यावेळी ती खरेदी कितीची काय? 6,15,000. 6,15,000ची. म्हणजे त्यांनी सांगितलेलं कितीला खरं बैल? माहिती आहे 7 लाख 8 लाख 9 लाखच म्हणतो ते. हा हा हा. मग ह्यात मध्यस्थी का तुमचं तुम्ही वैयक्तिक? मध्यस्थी आमचा म्हणजे पहिल्यांदा आमचा द्यायचा होता बैल त्यासनी. हा हा. आणि पप्प्या घालता हे बैल हे करायचं घ्यायचं ते करायचं खरं. त्याच्या आधी संतोष गलांडे, संदीप इंजे, दिलीप ती सारखी म्हणायची बैल घेऊया एवढा, काही ते आदतला असताना ती पळवत होती. बरोबर बरोबर. त्यामुळे मग मी काय म्हणायचं कशाला उगाच व्याप करायचं बंद करायचं. होय, कारण बंदी होती. तुम्ही बैल घेतला तेव्हा पण लय व्हायचा घालता सगळा. बरोबर आहे. कारण कसं आहे तुम्ही बैल घेत असताना बंदी होती आणि तुम्हाला पण गॅरंटी नव्हती की बंदी उठत. आमचं नशीब काय मग उठली बैल म्हणून आपलं नाव झालं. त्याच्या आधी आपण बैल मापच घेतलेली तो. होय तेच की. आता एवढं 6 लाख रुपये गुंतवायचं आणि 1,000 रुपयाला पळवायचं काय म्हणजे ती नाद कुठंपर्यंत कसं जाऊ का? शेवटी घरच्यांना पण आपण उत्तर दाखल असतोच की बाबा आता घरची पण कुठं ना कुठं तर नाराज होणार की बाबा तुम्ही 6 लाख 7 लाख रुपये गुंतवणारा, बैल खाली सांभाळायला देणारा, त्याचं महिन्यात 10-15 हजार रुपये देणार आणि 1,000 रुपयाला बैल पळवणार. तुम्हाला स्वप्नात पण वाटलं नसेल की बाबा बंदी उठेल, कारण एवढं त्याचं नाही कडक नाही. हा बंदी उठली माहितीये का मध्ये पहिल्यांदा एक 5 दिवस आठवडाभर त्या पिरियड मध्ये ते तांबडा बैल 11 लाख रुपयाला घेतलेला तुम्ही. आणि परत लगेच बंदी आली. मग तो बैल परत कितीला विकला? 2.5 लाख रुपयाला विकला. 11 लाख रुपये 2.5 लाख रुपये विकला. मग ते म्हणतात असं लाखाचं 12,000 झाले का काम झालं ते. पण खरं करणार काय मग नाही लाज घेतल्या. ती काय तुम्हाला तर थोडी तुम्हाला माहित असतं तुम्ही थोडीच तेवढी 11 लाखाची आणि इथं घरात म्हणजे माग आमचा सपोर्ट असायचा. वडील असू दे कोण पण चुलता असू दे कोण मागणं सपोर्ट असायचा. बरोबर. हे कर ते कर तुझ्या हिशोबानं. मी जवळजवळ घरदार सोडून मी खाली तिथं रान घेतलेलं तिथंच राहायचं. म्हणजे नादच तसा होता, शांत बसून सगळं हे करून सगळं हे करायचं. तिथनं बैल तुम्ही आता म्हणजे त्यानंतर लक्षात यायला लागलं 4-4, 5-5 असा बैल घेऊन काही उपयोग होत नाही. बरोबर आहे. म्हणून हरण्यानंतर एकच घेतला, आता वशा घेतला. ते पण दुसरा असतानाच घेतला बारका. बैल घेताना तसेच घेतल्यात आणि शांत बसलो. ते पण घेणार नव्हतो, कोणतर असते काय तर बोलते म्हणून घेतला. हरण्यानंतर काय बाबा तो शिपट घेऊ शकत नाही किंवा काय. बरोबर आहे. इच्छा पूर्ण झाली काय करायचं की बाबा आता हरण्यानंतर आता ह्यांच्यात काय वस्तू तयार होत नाही. पण कसं आहे तुमचं नशीब चांगलं, तुमचं म्हणजे नंदीचा तुमच्यावर आशीर्वाद म्हणून तुमच्यात वशा पण आता तयार झालाच होता. आणि आम्ही कसं पूर्ण मैदान हे करताना लिगली क्लिअर करतोय. जोडीच्या बैलावाल्यानं काय केलं असलं तर आमच्या याच्यात काय भानगड नाही आणि आम्हाला पटत पण नाही. ते बॅटरी असू दे किंवा बॅटरी असू दे, मेजॉरिटी असू दे, पहिलं किती अन्याय झालाय. तुम्ही ह्याला त्या मैदानाला करणार का त्या बैल लागतील मोटरसायकल लावून एक संभ्याला नाही एमकन मंडीला बैल बसला. म्हणजे मोठ्या मेजॉरिटी सगळं बैल लागतील तुम्ही. बरोबर आहे. नाही मी डोळ्यानं स्वतः बघितले जे आमच्याकडे येऊन बैल मागतात इथे येऊन राहतात, ज्यांच्या जीवाला धोका असतो ती येऊन इथं राहतात आणि तीच आमच्या विरोधात त्यात उलटी त्यात सगळ्या ह्याच्यात आहेत ती. मग ते काय नाही शांत म्हणलाच की नाही आता मुद्दा किंवा बैल त्यावेळी मैदानाला बसला. मग आता तुम्ही खरेदी करत असताना पण बैल बसत होता? मग त्याच्या आधी बसलेलाच होता. आपलं ऐकूला बसलेला होता. मला वाटतं असं म्हणजे राऊंडात चर्चा होती की
अनेकांनी लई चांगली जणांनी मला चांगली- सांगितलेलं, बसणार बरोबर आहे. लई जणांनी शिव बैल घ्यायसाठी गेलीत आणि परत बस्ती आल्या. म्हणून परत माघारी आल्या. आल्या, हा. बस्ती म्हणून मागे सरकल्यात. मी बैल घ्यायच्या आधी एक 4-8 दिवस कनी तिकडे राहिलेलो. ह्यासनी पप्प्या बिप्प्यासनी काय कोणाला माहित नाही. राहिलो तिथं. मग संदीप त्यानं बसलो. काय होत होतं, व्यायाम कमी घेत होता, बैल तडकून पळायचा आणि हे करायचं. ती लाट लय करायची. ती दावणीत झोपायचा मालक सलीला की नाही, दावणीतच झोपायचा. माझ्या बैलाला हे करायचं नाही, ते करायचं नाही, असं व्हायचं. म्हणजे अति लाड झालता बैल, अति लाड झालता. घरातली सुद्धा लेडीज बिडीज ते सगळ्यांचा अति लाड होता. म्हणजे ती बैला खूप प्रेम करतात. ती बैलाला त्रास देत नव्हती. ती शर्यतीत हे करून चालणार नाही ना. नाही कसं आहे, कामाच्या वेळी म्हणजे त्याला शिकवायचं आहे म्हणल्यावर तेच की छडी घ्यायलाच पाहिजे. हा, त्यामुळे ते लक्षात आलं काय कशामुळे बैल असं करतोय. तुम्हाला ते कारण कळालं लगेच. मग बेनाडी सारखं रान, हे बैल 2 किलोमीटर रान काढत नाही, जास्त काढली बसतोय, हे करतोय. मग बेनाडी सारखं रान ह्या बैलानं 9 किलोमीटर रान, खालचा कट्टा. बरोबर. ते बैलानं 4 ते 5 वेळा काढलाय आणि एकच झाला, 2 झालेला नाही. बरोबर आहे. होय. आता आपल्याकडे थोडकी म्हणजे बंदी नंतरची हिस्ट्री आहे, पण बंदीच्या आधी कुठली कुठली मैदान झाली बेनाडीला? बेनाडीला बाशिंग बोरे संघ एक झालतं. नाही, ते बंदीच्या नंतर उठलेले, बंदीच्या नंतरचं मैदान आहे ते. तुम्ही बगटाच घालून आपली चर्चा झाली ती म्हणला की ह्याचा आपला सोनकी शेठचा बैल बगटाचा होता. तो घालून म्हणजे सगळ्यांना असं हे केलं, बाबा बैलाला पैर नाही, हे नाही, सगळ्यांनी म्हणजे हे केलं, पैर न देणं असं. म्हणजे पॉलिटिक्स काय असेल ते. मग तिथे सगळं बैल चांगली गाडी पळून एक झालं. मग ते पट्टा शिवला आणि बैल बसला. मग त्यावेळी काय म्हणजे नेमकं लोड झालं बैलाला? लोड भयानक, ऊन लागत होतं. आणि आता हे मी काय करतोय, 11 नंतर मैदान व्हायला तिथं पळून असले चालते. आता बघा सगळ्यात राऊंडातला 1 नंबरचा बैल आता हे झाला दगावला. काय काय त्याने त्रास झाला असेल. मग काय संपूर्ण घरदारानं अक्षरशः आपल्या पोरासारखं जपलेला बैल. नाही माझं पण त्या बैलावर प्रेम होतं. बैल खरोखर चांगला होता. बरोबर आहे. कारण कसं काय बैल पण शांत, म्हणजे बैल शांत समाधानी आणि मालक पण शांत त्याच्यावर शांत समाधानी. कारण कसं एक म्हणतात की नाही, शर्यतीतलं सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणजे बोंदेल सरकार. बरोबर. शांत डोक्यानं, शांत सगळं. बरोबर. कधी असं बाबा बक्षिसासाठी कधी स्टेजची पायरी चढणे भांडायसाठी, की बाबा काय म्हणजे काय दिलं घेणे, नाही दिलं गप जाणे, परत पुढलं मैदान बघू. तसं तुमचं पण तसंच म्हणजे परिचय राऊंड जिंकतोय तरच राऊंड टिकतोय. बरोबर. नाहीतर राऊंड टिकत नाही. होय, तेवढं मात्र आपण इथं करतोय. आता पहिल्यांदा कसं आहे, ह्या पिढीने केलं की पुढच्या पिढीला त्रास व्हायचा, तसं नाही. आता लगेच तिथल्या इथंच फेडायचं, इथल्या इथंच. बरोबर आहे. तर आता तिथनं परत तुम्ही बगटाची मैदान केला म्हणजे ते बेनाडीचं मैदान झालं. त्यानंतर बंदीच्या आधीपर्यंत चांगली तुमच्याकडे कुठली मैदान केली बैलानं? बंदीच्या आधी म्हणजे बंदी उठायच्या बेनाडीलाच केलं की बंदी शाहींची गाडी, बंदीच्या आधीच शाहींचं गाडीचं चिमण्यासोबत. नाही, चिमण्यासोबत स्वतः आमची गाडी. बंड्या आमचा बैल होता, त्यानं खरं शानं केलं हरण्याला त्यो. आणि त्याला स्टार्ट भयानक स्टार्ट होता त्याला. ह्याला थोडा कमी होता, खरं त्याला जास्त होता बंड्याला. त्याच्या गळ्यात पडून शाना झाला त्यो. आणि त्यो होतं. आणि चिमण्या आणि प्रमोद थोरातांचा कुठला हरण्या ढगात लाइटिंग 2 गाड्यांनी क्रॉस लागला. ती गाडी एकच होऊन असं वाटत होतं, ते कोपऱ्यातनं खाली आला, बाहेर पडलं. बाहेर गेल्या वाडी फूट लागली. बरोबर. परत आणि येऊन क्रॉस गाठल्याला त्या गाडी. मग खरं त्याच्याकडलं क्रॉस काढल्यामुळं, हरण्याकडं क्रॉस काढल्यामुळे ती काय हे झालं नाही, वाढ लागला. तो पट्टा शिवला, ते बसला बेनाडी शाईन. तेवढी शाईनच आम्ही ठेवली. बाकीचं कुठल्या गाड्या आम्ही काय ठेवल्या नाही. ती पण गाडी एवढी चांगली. पण आता बुलेट वर्षाची आता परवा आलेली बुलेट म्हणजे 1 नंबरचं कुठलं बक्षीस, म्हणजे पहिलं बक्षीस मोटरसायकल असं कुठलं पण असू, पहिलं बक्षीस मोठं तेवढं घरात ठेवतंय. बाकी सही मग काय ते पोरं नेत्यात, कोण पण नेते. होय, बरोबर. आता कसं आहे, ते एक मैदान झालं म्हणजे बंदी उठायच्या आधीचं. बरोबर. मग बैलाची पब्लिसिटी बंदीच्या आधीपासून हळूहळू सोशल मीडियाच्या माध्यमातून वाढतच होती. मग त्यानंतर बंदी उठली. बरोबर. बंदी उठल्यानंतर पहिलेच मैदान झालं नांगोळे. आता मित्रांनो कसं आहे, आपण जास्त करून बंदीच्या नंतरची मैदान हारण्याची बघणार आहे. कारण कसं आपल्याकडं जो शूटिंगचा डाटा आहे तो बंदीच्या नंतरच आहे. कारण माझं वैयक्तिक पहिलं मैदान जेव्हा म्हणजे मी
चॅनल चालू केलं किंवा मग सांगलीकर सुदीप हे नाव जेव्हा आलं तर माझं पहिलं मैदान हे नांगोळ्याचं मैदान. आणि जेव्हा हरण्याला पळताना त्या मैदानाला बघितलं म्हणजे मला खरं सांगाय म्हणजे मी माझ्या मुलाखतीत पण बोललोय की मला बैल कुठली माहित नव्हती. 2च बैल माहिती होती, एक म्हणजे चिमण्या भाऊदांचा आणि दुसरा म्हणजे हरण्या. ही 2च बैल माहिती होती, बाकी कुठली बैल किंवा गाडीवान बिडीवान कोणच माहित नव्हतं. मग त्या खरं मैदानपासून मी एक हे आलो म्हणजे वर आलो आणि तिथनं आता आपल्याकडे सगळा डाटा आहे. मग आता नांगोळ्याचं जेव्हा बंदी उठली त्यानंतर तुम्ही त्यावेळी पैर केलं तसा अभिमाने सोन्या बगटाचा बैल ते पण. हा बगटाचा म्हणजे तुम्ही हे केलं राऊंडात आता म्हणजे नावाजलेली बैल आहेत बरोबर, त्यात सगळ्यात लहान बैल घालणारा बैल मालक असलं तर मी असं हरण्यासंग. म्हणजे तुम्हाला तुमच्या बैलाला गॅरंटी असायची. हा नाही, खालची पण बैल वर यायसाठी मी सगळ्यांना हे करतो. म्हणजे गोरो गरीब असू दे ना तर कोण पण असू दे घालून पहिल्यांदा वर जाऊन दे. हा. मग तो बैल झुपताना म्हणजे काय तुमच्या डोक्यात होतं की बाबा पहिलं मैदान लाखाचं मैदान, बंदी तर उठल्यानं पट्टा 1000च मीटर, त्यासाठीच बघायचं असते हो. लांबड्या रानला कुठला झोपायचा, बारक्या रानला कुठला झोपायचा. बरोबर. सगळी जण आलती चांगली पैर करून. होय, आम्ही ते बैल साहजिकच. कसं आहे लाख रुपयाचं मैदान त्यामुळे कोण रिस्क घेणार बगटाच्या बैलांच्यावर. त्यावेळी म्हणजे तुम्ही घेतली रिस्क. हा नाही, त्यावेळेला कसं होतं आम्ही बसायचं, मी बंडा खिल्लार त्यावेळी होता आणि संदीप सिंगचे बसून आम्ही ठरवून हे करायचं. बरोबर त्यावेळी. नंतर आता कसं ही बैल हे होता बैल घेत नव्हतो. हे आप्पा विनू आबी हिने फोर्स करून मग घेतला वशा. बैल घ्यायचं नव्हतं पप्पा, मग म्हणलं घ्या जावा तर मग घ्या जावा. ही वशाची खरेदी कितीची? 9:30 घ्या, ते पण बोलवून दिला तिने. 11:30 आम्ही जेवायला गेलतो. मी विनू आप्पा ह्याला जेवायला गेलतो हलकर्णीला, मित्र आहे नाव काय त्याचं, निशान म्हणून त्याने जेवायला बोललेलं फॅन होती. तिथे जेवायला गेलो, तिथं फोन आला दत्ता मोठींचा, आता बैल तुम्हाला द्यायचा म्हणून. त्यांनी द्यायचा म्हणल्यानंतर आम्ही लिंदा म्हणून आमचं म्हणजे एकदम चांगला आहे म्हणजे आम्हाला त्यांचा आधारस्तंभ आहे. तिथं आलो, त्यांना सोडलं ह्याच्यात इचलकरंजीत राहतात, तिथं सोडलं. तिथनं मी आप्पा आणि हे विनू तिघं तिथनं खाली गेलो ह्याच्यात आकल्यात. संदीपच्या वडिलांचं त्यावेळी हे झालं त्या दिवशी 11वा दिवस होता. मग ते सगळं पूजा त्यांना आवरली तिथं आम्ही आणि तिथनं मग गेलो. मग संदीप पण म्हणत तेच बैल घ्यायचा. आधीच आमचं त्या बोलणं झालं थोडं, ते वडिलांची झाल्यामुळे थांबलेलं. मग हे बैल द्यायचं नव्हतं ना यांना. मग आम्ही गाडीत बसलो सगळीजण, तिथे गेलो. संदीप आला, सगळी व्यवहार केला तिथंच. मग तुम्ही दुसऱ्या बैलाला एवढं 9.5 लाख रुपये मोजताना म्हणजे बैल तर बडवलेलं नाही, बडवून परत कितपत पळेल का नाही ही गॅरंटी कमी. कारण कसं आहे सांगाय, बैल जरा बडाव बैल एक वेळ माणूस 4 पैसे जादा लावतोय, धाडस करतोय का. बडवून तंगाय बैल कवा पण खटका मारला चालू असं काम असते बडाव बैला. पण बडवायच्या आधी कसं आहे, आधीच ती आदत मध्ये तीन कुट्टा काढलेली असतात, आदत दुसऱ्या तीन कुट्टा काढले. मग तुम्ही कसं काय एवढं धाडस केला 9.5 लाख रुपये द्यायचं? काय झालं, भावानं बैल घेतलेला कॅप्टन असल्या, त्याला मी त्याचं पैर गेलतं. 2-3 फाट्या मी ते बैल पळवला. त्यानंतर मला ते डोक्यातच बसलेला बैल पूर्ण. कुठला बारका आदत दुसरा, भावानं पण दुसरा घेतलेला. 11 लाख रुपये घेतलेला त्यावेळी, ते पण चांगला होता कॅप्टन. मग ती माझ्या डोक्यातच बसलेला होता ते बैल, मग ते डोक्यातच नव्हतं. मग बैल घ्यायचं पण काय डोक्यात नव्हतंच. हे झाल्यानंतर बस म्हणजे असं बोलल्यानंतर ह्यांच्यात किरकिर झाली. पप्पा म्हणलं घ्या जावा बैल. मग तिथनं मग ते बैल घ्यायचा, कुठला घ्यायचा तुझ्या हिशोबानं बघा. हे सगळेजण पोरं म्हणले तुझ्या हिशोबानं. मग बरोबर आहे. कसं आहे आता तुमच्याकडे आता हरण्यासारखा बैल झालाय म्हणल्यावर त्याला साजेसा शोभेसा म्हणजे असं नंबरात तर आहे पाहिजे, असंच बैल घ्यायला पाहिजे. माझ्या डोक्यातच नव्हतं म्हणजे बस, म्हणजे आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या बस. बरोबर. पप्पा पण म्हणले तुमची संपूर्ण सगळी इच्छा पूर्ण केली, सगळ्यांनी सांगितलं बस आता थांबूया सगळं. बरोबर आहे. परत माणसं जर नावं ठेवत असे असतील, ज्यांना आम्ही शिकवलं ते आम्हाला यात ते शिकवत असले, मग दाखवायलाच पाहिजे ना. बरोबर आहे. बरोबर. काय नाही आपलं अस्तित्व पण कुठेतरी टिकवायला पाहिजेच की. तेच हो, कारण आम्ही तुमच्या हातात सगळं दिले. तुम्ही जर हे नावं ठेवायला जे मागचं जर विसरत असतील मग त्यालाही काय करायचं. बरोबर आहे. ज्यांना आम्हीच मोठं केलं तिचं. तर मित्रांनो आता आपण वशाकडे गेलो थोडक्यात, म्हणजे थोडा मुद्दा भरकटला. पण आता आपण नांगोळ्याचं नांगोळ्यानंतर आता आपण एक लिस्ट काढलोय, तर ते आता लिस्ट नुसार आपण मैदान बघत. नांगोळा 1000 मीटर मध्ये 100 मीटर अंतर ठेवून नंबर झाल्या गाडी.
होय तुम्ही बघितलं असेल मला होय, नाही नाही मी आहे माझ्याकडे व्हिडिओ आहे. मी एका डोंगरावर तिथे आणि छोट्याशा ह्याच्यावर- 11 नंबर एका साईडवर आले आणि सरळ सगळ्या गाड्या मारून एकला पडले. बरोबर आहे. त्यानंतर तोच बैल घेतला हा तो कितीला घेतलेला बैल? 9 लाख. परत तो काय बैल जास्त चालला नाही तुमच्याकडं? नाही, ते बैल ओढून मारतर करायचो हा हा हा. हरण्या. बरोबर. हरणे गळ्यात जरा बैल कशी बऱ्यापैकी पळून पळून जरा लवकर खराब झाले त्याला, कारण दुसरा कोंड- आमच्या अडचणीच्या काळात तिने आपल्याला लय मदत केली त्या बैलाला. बरोबर होय. कारण बाशिंग बोरा नसता तर बैलाला तेव्हा पहिरी चांगली नव्हती. आणि कदाचित बैलाचं एवढं नाव व्हायला पण बाशिंग बोऱ्याने चांगली 100%. चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या मैदानात 9 किलोमीटर 9.5 किलोमीटरला सगळं बैलांना साथ दिल्या. खोंड तर दुसरं, हरण्या तर एवढा मोठा, जेवढा सोगा उंच तेवढा सोगा त्या बारक्या बैलावर जास्त वज्जा. आणि सगळ्या राऊंडात बैल उंच आमचा हा मोठा. तेच की. आणि त्याचं सगळं ते तर बैल सगळ्यात बारका दुसरं खोंड, ते बिन बडवलेलं खोंड. तर मित्रांनो आता आपण जरा मैदानाची संपूर्ण डिटेल्स घेऊया आता. तर मित्रांनो आता जरा कागदच घेऊन बसतो, कारण कसं आहे एवढी सगळी एकाच वेळी आठवणं शक्य नाही. आता आपण एक एक मैदानाची नावं घेतो आणि ते मैदानाचं पहिरं कोण होतं, गाडीवान कोण होतं ते आता दादा सांगतील. तर आपल्याकडे काही 100 मैदानांचा डाटा नाही, ते आपण भरपूर म्हणजे चौकशी केली, पण ती काय त्या व्यक्तींनी काय कारणास्तव दिली नसतील. आता नांगोळ्याचं 1 लाख मैदान झालं. नांगोळ्याला आता पहिरं अभिमानी सोन्या होतं, बरोबर. गाडीवान हे होता बंडा खिलारे, बरोबर. त्यानंतर हलसवडेचं मैदान झालं. बुंड घरातलं, हा घरातलं बुंड ते आदतच घेतलेलं बघा. 2,47,000 घेतलेलं, सलगर मधनं घेतलेलं. ते परत स्वतः जोडणं केलं तुम्ही? स्वतः जोडणं होती, स्वतः जोडणं केली, ते बंडाभाऊ सुद्धा, बरोबर. त्यानंतर सिद्धिवाडी 1 लाख, दोंडबाग आडवीचा छब्या. ते कसं काय नियोजन लागलेलं? म्हणजे पहिल्याच नियोजन ती काय बसूनच की, आम्ही काय करायचं 3 जण बसून ठरवायचं त्यावेळी. मग तुम्ही गोगादादा? नाही, मग मी त्यो आणि संदीपजींची, बरोबर. त्याच्यानंतर कळंब्याचं ती एकसारखीच पळाली. दोंडबादादा घरला येऊन 2दा बसलेलं, म्हणजे गोगादासनी बैल मागितलं, मग ती त्यानंतर असं जाऊन सगळे गेलं. त्या बैलांना चालते म्हणजे चालते. तेच की, त्या बैलांना पण तुमचं म्हणजे हरण्याला नाही भरपूर साथ दिली चांगल्या मैदानाला. त्याच्यानंतर येड्रावचं मिनिट मैदान बाशिंग बोरा, त्याच्या आधी एक बाशिंग बोरा सोबत झालं मैदान, ते म्हणजे लोकरेवाडीला पडलेलं नाही का ते. मी नव्हतो त्यावेळी लोकरेवाडीला. आणि ते पडलं, नंतर येताना लाल कापड होतं, एवढ्या वर दोघांनी उडी मारलेली. होय, ते सगळं मैदान ते आपल्याला व्हिडिओ आहे आपला, ते सगळं आपण ह्यामध्ये प्रत्येक मैदानानुसार ते हे करूया, ऍड करूया. त्याच्यानंतर येड्रावचं मिनिट मैदान बाशिंग बोरा, काय सांगायची गरज नाही. होय, गाडी चांगलीच पळालेली, ती आपण आपल्या मध्ये व्हिडिओ आहे. त्यानंतर भिलवडीचं 51,000चं मैदान वशा होतं प्रमोदांचा. ते नियोजन परत कसलं का संदीपजींची ते यांच्या चर्चेत? नाही, आम्ही असं बसूनच हे केलेलं. आमचं बोलणं केलारीच. त्यानंतर त्यात प्रॉब्लेम झालता, मग त्यात ते काठी म्हणजे पंचांच्या ह्यानं काठी मारली, मग 2 महिने त्याला गाडीत बसायचं नाही, त्यानं असं काय केलं. 1 महिना बॅन होता, बॅन झालता. बाहेरच्याने काठी मारली आणि ह्याच्यावर बॅन आला होता त्यावेळी. बरोबर. त्याच्यानंतर ते एक मैदान झालं की कुठलं, करलट्टीला 1 लाख, त्या बॅन मध्येच असताना हेलिकॉप्टर आणि हे एक झालं गुलब्या, आणि गाडीला संजवान नव्हतं, 2 झाली ती गाडी. नाही ते करलेटीला गुलब्या आणि हेलिकॉप्टर एक झालं. ते मैदान झाल्यानंतर मग बसून सगळ्यांना बोलवून, बाबा महिना झाल्यानंतर बॅन उठला, मग ह्याला मैदानला गाडी धरली. बरोबर, करलेटीचं मैदान झालं. मग ते झाल्यानंतर मग गाडी त्याला बसवलं. आणि तिथं पहिल्या फेरा 1ला झाली, बरोबर. त्यानंतर दीड पाठी 1नच सुट्टी पळत होती. मग परत गाड्या परत बोलवा म्हणून सांगितलं, मग परत बोलवून घेतल्या. बरोबर. आणि परत सोडल्याने परत एकच झालं. बरोबर आहे, पट्टा कमी केला परत, आदतच्या तिथे कलर ठेवला. बरोबर, ते पण आपल्याकडे व्हिडिओ आहे अवेलेबल. त्यानंतर बाजचं नागपंचमीचं मैदान सकाळी झालेलं, ते त्यासोबत बाशिंग बोराच होता. तिथं काय गाडीवर बंडाबोच होत, पण तिथे 2 कोण झालं ते. त्याच्यानंतर चंद्रापवाडी सकाळचं मैदान होतं.
तेच की ते चंद्रापाडीला पहिलं बाशिंग बोराज होतं. बाशिंग बोरा होता. बरोबर. त्यानंतर बेनाडीचं मैदान पहिल्यांदा बाशिंग बोरा झोपला तेव्हा. पहिल्यांदा बाशिंग बोरा नाही हो. होय नाही हे चुकलं हो. हा बाशिंग बोरा झोपला खाली होती वळायला. हा कुणीकडं पूर्ण खाली. ह्याचा नाही ह्याचा माळ होता त्यो ना मग नाही त्याच्या आधी ते गोल हे नाही का ते पाण्याची टाकी त्याच्यावर चेंबरला. ते नाही ते कुठलं मैदान सांगू काय हरण्यान बाशिंग बोरा पहिल्यांदा झुपलं तेव्हा गाडी कुठं आल्या फुटबॉलचं ग्राउंड आहे की नाही आत्ता वळतात का नाही तिकडं आल्या आणि त्याच्यानंतर तिकडं खाली झुपलं का नाही तेव्हा ते अष्टानागे आणि चितागे ही गाडी पळालती की नाही चांगली तुम्हाला फाईट घालून कायम. ते गेलं कट्ट्याला. ते शेवटचं मैदान कट्ट्याचं. त्यानंतर घेरडीचं मैदान झालं बाशिंग बोरा होता. सकाळचं मैदान चोरूनचं. ही आपण जी बघालोय मित्रांनो ती एक झालेली मैदान आहेत फक्त म्हणजे बैलाची एक नंबर झाली की चिमण्या संघ पण एक झाले का तिथं. चिमण्या संकट नंतर झालं. चिमण्या संकट का नाही त्याच्यानंतर घेरडीला पहिल्यांदा सकाळी आपला व्हिडिओ आहे बघा ते बैल उतरलेला बाशिंग बोरा आणि हरण्या उतरलेला व्हिडिओ आहे. अनेक सांगतो तुम्हाला कुठलं मैदान. आमचं बुंड कोण ते आणि हरण्या निवडून एक झाले तिथं. हा तेव्हा आपण कसं जरा ते एक झाले आणि चंद्रापाडीला पण ते बुंडात ते काढून एक झाल्या. या सगळ्याच मारले तिने. मग ते नुसतं चौथं चालतं आणि आम्ही ते त्या संघ घालून पळलं. ती आमची चुकाल त्याला पण बंद पाडले त्यानंच. बरोबर. आता पळतोय बघा देव वनमानी शेटने घेतले बघा बुंडा देव रुपया तर वनमानी शेट त्यांच्याकडे आहे का. पण घेरडीचं झाल्यावर परत ना बेनाडीचं अनेक मैदान झालं. बेनाडीचं ते मैदान झालं त्यावेळी मला वाटतंय असं बेनाडीला सलग असं नंबर कोणाचा नाही तेवढा आपला. बघा घेरडीचं हे मैदान आहे की नाही हे बाशिंग बोऱ्यासोबत झालेलं आहे. ज्यावेळी फाईटला फाईटला ह्याची गाडी होती चिताके आणि अष्टानाग्या बरोबर गाडी फाईट लागत आलती आणि आता ही गाडी म्हणजे मारणार एवढ्यात ती गाडी चाकोरा बदलली आणि तुमची गाडी चाकोऱ्याने गेली. ह्यो किस्सा आपल्या व्हिडिओ 100% आपल्याला मागे दिसणारच आहे. त्याच्यानंतर घेरडी मैदान झाल्यावर बेनाडीचं मैदान त्या गाडीची एवढी चर्चा होती म्हणजे अष्टानाग्या आणि मारणार तिथं चुकल्या इथं गाडी मरणार बेनाडीत अशी एक चर्चा होती. कारण ती गाडी तशी पळत होती एक जीवानं पळत होती ती गाडी. तेव्हा गाडीवर रावदादा होत त्या गाडीत आणि तो पट्टा होता कट्ट्याचा 8.5 किलोमीटरचा पट्टा होता. बरोबर गाड्या गेल्या हरण्या मला वाटते 1 का 2 ला वळला आणि ती गाडी जरा कल केली आणि तेवढ्यात ती गाडी आणि माणसांना एक गॅरंटी नव्हती की बाबा आता बैल एवढा 8.5 किलोमीटरचा पट्टा काढतोय का नाही. आणि बाशिंग बोरा होता गळ्यात तेव्हा माणसांना बाशिंग बोऱ्यावरच गॅरंटी कमी होती की बाबा याला बैल रान काढतोय का नाही एवढं. त्याच्यानंतर हे बेनाडीचं ते एक मैदान. त्यानंतर मंगसुळीला झालं लिंगनूर काळ घातला तुम्ही. लिंगनूर काळ घातला ते आमचे मित्र आहेत रवी नाईक म्हणून त्यांच्या सांगण्यावरून लगेच त्याने बैल दिला बरोबर त्यावेळी आणि ती एकच झाली. तेच किती जरा डांबार आणि माळ होता आपल्या बैलाला पायाला हे होतं थोडा. तिथं सगळं गाडी एकच झाली. त्याच्यानंतर राशिवड्याला अर्ग जर्सी घातलेलं बरोबर. ते पहिलं अचानक कसं काय झालं म्हणजे बाशिंग बोरा सोडून ते बंदीच्या आधीचं मैदान. बंदीच्या आधी बंदी उठायच्या आधीचं मैदान. त्याच महिन्यात बंदी उठली त्या महिन्यात. कोळी पोलीस ते आधीचं मैदान कोळी पोलीस टोकडं घातलेलं बरोबर. ते पण व्हिडिओ आपल्याला दिसलच. त्यानंतर घातला अर्ग जर्सी घातलं. तिथं गाडी एकच झाली. ते बंडाचा संबंध होता श्रीदादांचं बरोबर. त्यानुसार झालं माझा त्याचा पण चांगला संबंध होता. त्यानंतर घेरडीला सगळ्यात म्हणजे बहुचर्चित जोडी पळाली ती म्हणजे बावदांचा चिमण्या आणि हरण्या. कारण कसं झालं जी गाडी शाईनला पळाली त्याच्यानंतर मग जे काय म्हणजे आदल्या मधल्या माणसांच्या ज्या काय किरकोळ ह्याच्यामुळं प्रेक्षकांना असं भासवण्यात आलं की तुमच्यात वाद निर्माण आहेत किंवा तुमच्यात असं हे आहे. पण तुम्ही ते एक म्हणजे तुम्ही स्वतः जाऊन किंवा काय नाही त्याचा काय माझ्या लय डोक्यात नसते. नंतर घेरडी झालं बावदांचा चिमण्या आणि हरण्याची झाली म्हणजे ही जोडी पळाली. ही गाडी तिथं की झाली चिमण्याची गाडी कुठे एक झाली बरोबर. 3-4 गाड्या चांगल्या आल्या म्हणजे पहिलं झाले गाडी मारायसाठी गाड्या आल्या त्या बरोबर. आणि गाडी 11 नंबरला वळाय गेली ती शेवटला एका साईडनं बाहेर आली ती मारली बरोबर आहे. त्यानंतर चिमण्यानंतर मग लगेच
तेव्हा हेलिकॉप्टर एका बाजूला चांगला पळत होता आणि हरण्या एका बाजूला चांगला पळत होता. नंतर ते झालं. वेगवेगळ्या जोडी हेलिकॉप्टर नंतर तेच की. हरण्या चिमण्या आला आणि पहिला. चिमण्या ही आदतला एकत्र पळाल्या दोन्ही. हा बरोबर. आता तर पण एकत्र पाहिलं. आदतला एकत्र पोट आहेत की. ती कुठं कुठं पळालेली हा ऐकोला हा मानकापूर पट्ट्याला. हा बरोबर हे आहे की व्हिडिओ आहेत की त्यात. आहेत ना का? आहेत आहेत आहेत. तर आपण हे नक्कीच व्हिडिओ फोटो आपण ह्या ऍड करूया. त्यानंतर झालं बुधगावचं 1,51,000चं मैदान. त्यासोबत हेलिकॉप्टर पैर होतं. बरोबर. म्हणजे चिमण्यांच्या नंतर हे पुढचं मैदान होतं बुधगावचं. आणि तो संजूंना उभारून आलेला व्हिडिओ अजून पब्लिकातनं धुळा हे केलेला व्हिडिओ अजून बुधगाव माळातला पहिलं मैदान हे दोघांचं. पहिलं मैदान दोघांचं. म्हणजे जी बहुप्रतीक्षित जोडी होती. म्हणजे प्रेक्षकांच्या मनात एक बाबा वाटायचं की बाबा ही जोडी एकदा एकत्र पाहू दे, की प्रेक्षकांना म्हणजे असं भासवण्यात आलं की ह्यांचा दोघांचा मोठा वाद आहे, म्हणजे भाऊदांचा आणि संदीपदांचा. पण तो चिमण्या आणि हरणे एकत्र पळण्यामुळे पूर्ण संपुष्टात म्हणजे ते भासवण्यात आलता. तसा तो तुमचा वैयक्तिक कधीच नव्हताच. मग ते भासवण्यात आलता. पण ते एक फुल स्टॉप लागला की बाबा यात काय कुठं काय वादविवाद कुठंच काय नाही आहे. त्यानंतर हेलिकॉप्टर पळाला आणि तिथनं कंटिन्यू बैल हेलिकॉप्टरच्या पैरात म्हणजे गेलाच. बरोबर. त्यानंतर बेनाडेचं 51,000चं मैदान आणि बावदानी नुकतंच खरेदी केली ती छब्याची. धोंडोबा दादांच्याकडनं छब्याची खरेदी केली ती विक्रमी खरेदी होती ती. आम्हीच आहे खरेदी करायला. तेच की 16 लाख काय तर 17,01,000 रुपयाची ती खरेदी होती. आणि ती बेनाडीचं 51,000चं मैदान तिथं बैल एकच झाला. पाटोळे आहेत का नाही नितीन पाटोळे त्यांच्या तिथंच व्यवहार झाला. हा बैल तिथं सांभाळायला तिथंच होता. आम्ही सगळेजण तिथं बसूनच तिथे हे केलं. बरोबर. तिथं म्हणजे तेव्हा ते बाळूदांच्या खरेदीत होता बैल तिथं एक झाली. त्यानंतर पुढचं मैदान आधीमध्ये मैदान चुकली तर तुम्ही सांगा. म्हणजे तिथं मी सगळेच मैदानाला हजर नव्हतो. चिमण्याने हे बेनाडीला पळालेली त्यावेळेनंतर त्या मैदानाला म्हणजे बाळूदांच्या छब्या आणि हे पळालं तेव्हा चाक जाम झालं. वळून 4ला लागलेली आणि वळून एका साईडनं आली. नाही छब्या आणि हेलिकॉप्टर होती ती एक झाली आणि हे कॅन्सल आणि हरण्या ही पळवायची कॅन्सल झाली. ही गाडी चाक जाम झालं. अनिल बंडकर गाडीवर होतं. संजय दादा मागं होतं. बरोबर. मी स्वतः त्या मैदानाला हजर होतोच. त्यानंतर झालं सांगलीवाडीचं 1 लाखाचं मैदान. तो तर किस्सा त्या मैदानाला बैल असं नव्हतो मैदानाला. तुम्ही सगळ्यात शेवटला गाडी. तेच की सगळ्यात शेवटला गाडीवर होतं. संजूंना मित्रांनो तुम्ही व्हिडिओ मध्ये बघशीलाच. संजूंना त्या मैदानाला होतं आणि गाडी शेवटला कलर घेतली. आता असं सगळ्यांनी म्हणलेलं की बाबा ही गाडी काय आता मी उस्मानाबाद मध्ये होतो. मला गॅरंटी होती. संजूंना मला गॅरंटी होती. सावकाश शांत डोक्याचा एकदम शांत डोक्याचा गाडीवर असत संजूंना. साईडनं काढत शेवटला आले. तेच की कसं आहे संजूंना एक असं व्यक्तिमत्व आहे की एकदम हायपर होत नाही का बाबा आता एवढी गाडी मागे काढायची. बरोबर नाही गाडीवान आहेत कमी म्हणजे गिल माग राहिली म्हणजे की सोडून जाऊ दे तिकडे डोक्यात धरून बसतात. संजूंना अशा ठिकाणी बैल पळवल्यात जिथनं माणसांनी काय बैलांनी पण साथ सोडली असेल नंबराची. बाबा आता होत नाही आपल्याकडनं घडून अशा ठिकाणी सगळं संजूंनी गाडी नंबर करून दाखवल्या. हे झालं सांगलीवाडीचं मैदान हेलिकॉप्टर सोबतच पैर होतं. त्यानंतर झालं खंडराजुरीचं 1,11,000चं मैदान. तिथं होता छब्या म्हणजे बावदांच्याकडे ते छब्या होता. त्या मैदानचं काय म्हणजे गाडी पडली त्यावेळी. बरोबर. तिघांच्या अशा 3 गाड्या फाईट लागलेल्या आहेत. आपल्या व्हिडिओ तुम्ही बघशीलच मागं. तरी फाईट लागलेली होती. त्यात ती गाडी नंबर झाली 1,11,000चं मानकरी ठरला. त्यानंतर झालं आष्ट्याचं 52,000चं मैदान. छब्यासोबत एक झाली. बरोबर. मैदान सुटलं अंधारात भर म्हणजे मैदान अंधार साहेब यायला वेळ झाला साहेब आणि मैदान सुटलं अंधारात. त्यातनं सगळं बैलाच्या पायाला लागलं. खरी बैलाला दुखापत काय झाली असेल ती मला वाटते त्याच मैदानाला झाली. आष्ट्याच्या मैदानाला पायाला लागलं चाक लागलं. मला वाटते आरक जर्सीच्या आणि ह्या गाडीत क्रॉस लागलेल्या कलरला जाऊन. बरोबर. त्यानंतर झालं हिवऱ्याचं 1 लाखाचं मैदान. बंडाभाऊ हसबेंच्या वडिलांच्या वाढदिवसाचं काहीतरी मैदान होतं वाटतं ते का ते पळशीला मैदान झालं. हिवऱ्याचं मैदान पळशीच्या पट्ट्यावर झालं. तेच की त्या ह्याच्यातनं बरोबर सुद्धा म्हणजे माणसं म्हणाली आज गाडी मारणार असं आरक जर्सीच घालून ते म्हणजे गाड्या आलत्या ना तर गाडी मारणार सगळी सांगलं. गाडीवान सुद्धा अशीच टपले आज गाडी मारणार म्हणून. बरोबर. तेव्हा गाडी मारलेली
हा. शेवट टेका झाल्यानंतर एकदा काढून गेली हेलिकॉप्टर डायरेक्टच गेली. कळालं पण नाही, नंतर एवढा फट झाला. एक चढा गाडी सुट्टीच केली. तर न झालं कर्लीचं 75,000चं मैदान. 75,000 हेलिकॉप्टरने देत होतं काय? कर्ली हेलिकॉप्टरच होता. एक झाली तेच की बरोबर. तिथनं कंटिन्यू हेलिकॉप्टरचा. त्याच्यानंतर कर्लिटीला म्हणजे 75,000 झालं. त्यानंतर झालं कोळ्याचं 1 लाखाचं मैदान. 2 झाली काय? नाही, एकच झाली. बनपुरी मिनिट मैदानच्या आधी. हा, 1 झाली. नंतर 2 झाली. पहिल्यांदा झाली ती 1 झाली. 1 झाली. हा, त्यावेळी मला वाटते तांबडं नाही, हा नव्हती ती, दुसऱ्या कोळ्याचं मैदान झालं. त्यावेळी 2 झाली. ती 1 झाली त्यावेळी. आणि आमची 2 झाली. लगेच 8 दिवसांनी परत मैदान. बैलांच्या थोडं मिस्टेक आलते त्यावेळी. आणि ह्याच्या मैदानला नंतर हे कुठलं कटकुळ नाही वरचं खंडराजुरला मैदानला. त्यावेळी बैलांना रवत केली, कमी पळायला बैल त्यावेळी. आणि बैलाचं पोट फुगलेलं. मग तेच, आणि त्यात बैल कमी पळला. मी आल्याला त्यावेळी पण सांगितलं बैलाचं पोट फुगले. मग ती काय, आता कसं एकदा पट्ट्यावर आले म्हणल्यावर कारण सांगून चालत नाही. बरोबर. मग आम्ही आधी स्वीकारला हार. सगळ्यांना वाटायला की गाडी मारली, आता पुढच्या सारखी गाडी मारताना असं वाटलं. बरोबर. त्या पुढच्या मैदानाला मी स्वतःचा काढून सांगितलं, मिली तर चालतील तोड. 1.5 किलोमीटर अंतर ठेवून गाडी आली त्यावेळी. बरोबर. खंडराजुरीच्या मैदानाला जे आपण आता पुढे किस्सा बघणारच आहे. त्यानंतर झालं बनपुरीचं मिनिट मैदान. तो बुलेट शेब्याचं 3 का 2 झालता. बुलेट शेब्या कुठं? बनपुरी मिनिट मैदान. 1 झालती. बरोबर. तिथे मिनिट मैदानाला पण एकच झालं. तिथे पब्लिक कमी असताना सगळं बैल चांगला पळायला. त्यानंतर झालं कोकळ्याचं मैदान. सकाळचं 25,000 जोरात पडलेली गाडी. तेच की सकाळी 25 म्हणजे 25,000चं काहीतरी मैदान होतं कोकळ्याला. आम्ही गेलतो. बरोबर. गाडी पळेल त्यावेळी पण. होय. त्यानंतर झालं बेनाडीचं 51,000चं मैदान. हेलिकॉप्टरच होतं. 1 झाली. त्यावेळी खरं चांगल्या कुठल्या गाड्या होत्या त्यावेळी? कुठं? बेनाडीच्या 51,000च्या मैदानला. काय बेनाडीला मैदान झाले जास्त. होय. त्यामुळं कुठला काय आणि काय बरोबर वायबल होते. मला वाटते ते त्यावेळी आरक जर्सी आणि वशा परवा वारलेला वशा. जोरात पडेल त्यावेळी गाडी. गाडी फाईट लागत बंडाभाऊ त्या गाडी त्यावेळी तीच गाडी पळत होती. रावदादा ती गाडी कायम फाईटला असायची. हरण्याने हेलिकॉप्टरच्या फाईटला कायम गाडी असायची. शेवटला फक्त हे व्हायचे. तपकर साहेबांच्याकडे ती वशा होता आणि श्रीदांच्याकडं कवटीपेरणमधनं घेतलेला वशा. त्याच्यानंतर झालं बेनाडी 51 नंतर झालं कुकटोळी 1 लाखाचं मैदान. हेलिकॉप्टरने हीच गाडी होती. मला वाटतं त्याच त्या मैदानाचा प्रेक्षकांना किस्सा सांगायचा म्हणजे काय पूर्ण आता डिटेल्स पट्ट्यावर नाही मी आणि कोकटोळीचं पप्पू देवकादे शूटिंग करत होतो. आणि बरोबर इकडं डाव्या बाजूला हरण्याने हेलिकॉप्टरची गाडी पळालती आणि उजव्या बाजूला सायलेंट वशा आणि कोल्हापूर राजा. फक्त कोल्हापूर राजा युवराजदादांच्याकडे होता आणि सायलेंट वशा अजून विठ्ठल शेठकडेच होता. आणि नेमकं बरोबर गाडी गचक्यात जायला आणि चढायला आणि संतोगा गाव होतं. सायलेंट वशा गाडी त्यांनी संतोगा गाव तरी ओढून धरलं आणि बरोबर नेमकं ती गाडी ओढून धरायला आणि ही गाडी इकडनं निसटून गेली. आणि माणसांना काय वाटायला लागलं की हरण्यासाठी आणि हेलिकॉप्टरसाठी मी गाडी अडवल्या. पण खरं मित्रांनो सांगायचं म्हणजे कुठलाही किती पण घट्ट मोटरसायकल हाणणारा असला तरी पण त्याला त्याच्या जीवाची काळजी असते. कोण पुढनं गाडी अडवत नसते असा जू धरून. कारण त्याला पण माहिती आहे एकदा ड्रायव्हरनं सोडली बिडली तर चाकात गोळाच होते लगेच 100%. तर हे मैदान होतं कोकटोळीचं 1 लाखाचं. त्यानंतर झालं खंडीरोजरीचं 1 लाखाचं मैदान. त्यावेळी हेलिकॉप्टर होतं पहिलं. त्यावेळी ते कुठलं माहितीये का 1 लाखाचं मैदान? ते मैदान झालं कोण तुमचं कुटकुळी मैदान झाल्यानंतर यात 2 नंबर झालेला नाही. 2 झाली गाडी कुठं? कोळ्याला. त्यानंतर 8 दिवसात हे मैदान झालं. बरोबर. 2 नंबरची मैदान आपण नंतर घेणार होतो ते हे मैदान. म्हणजे जसं आलं तसं सांगायला. बरोबर. मला आठवतं म्हणजे काय म्हणजे आम्ही कसं प्लॅनिंग करायचं काय करायचं ते बरोबर. तुमची दादांची चर्चा झाली की हे मैदान काय पण करून मारायला लागतं. ती गाडी मार खाल्ली ना. बरोबर. त्यामुळे ही खंडराजुरी 1 झालं. त्यानंतर वाटंबऱ्याचं 50,000चं मैदान. गाडी 2दा सुटली. गाड्या कलर पर्यंत गेल्या आणि गाडी तशीच कलर न घेता गाडी पुढे गेली. तोपर्यंत खरं कमिटीनं गाड्या सोडल्या नव्हत्या. पहिल्यांदा सांगितलं सोडल्या नव्हत्या आणि ती गाडी कलरला गेली आणि तशीच बकुलून पुढे गेली ती.
आणि त्यानंतर परत गाड्या सुटल्या आणि गाडी परत एक झाली आणि तिथं उमेशदारांची पैशाची गाडी 2 झाली. तेव्हा त्यांची स्वतःची जोडणा 2 झाली. ते सगळं आपण व्हिडिओ बघणारच आहे. त्यानंतर झालं बेनाडीचं मैदान, हेलिकॉप्टर संकटच. ते झालं हेलिकॉप्टरच पहिलं होतं त्यावेळी पण. तर ते पण आता आपण व्हिडिओत बघीनच. त्यानंतर आता बरोबर ही आपली 30 मैदानं 1 नंबरी झाली आपल्याकडची. त्यानंतर झालं सलगऱ्याचं मैदान. सलगऱ्याचं मैदान तेव्हा बैल चर्चेत होता काळ सलगर काळ. बरोबर आहे. म्हणजे कुठलं सलगर काळ, ट्रॅक्टरला एक झालेलं मोठ्या बैल ती दोन्ही आबुशांना खरं नाही ती नव्ह. तो सलगर काळ ह्याच शरद शेठ बेळंगीचं सलगरचं नाही, बेळंगीचं. बेळंकी सलगर काळ म्हणजे ते बेळंकी काळ. बरोबर, बेळंकी काळ. ते बेळंकी काळ तेव्हा चर्चेत होतं. त्यावेळी हेलिकॉप्टर सोबत तुमची एक झाली आणि ते 2 झालं. तेव्हा कोण गाडी आणतो ती काय आता बघायला पाहिजे आपल्याला. कुठली आपली? ह्याची ती काय रावता आणतो तेव्हा ह्याचं बेळंकी काळ्याची. त्याच्यानंतर आता मित्रांनो झालं शिरोळचं मैदान. शिरोळचं मैदान होतं तेव्हा बाशिंग बोरा. मला वाटतं त्यावेळी दुसरं मैदान होतं ते शिरोळचं, हॅट्रिकचं नव्हतं, दुसरं होतं. मग ते बाशिंग बोरा. मग ते पहिलं अचानक कसं काय झालं एकदमच? कसं आहे, आपली जवळची जेवढी आहे ती दुखून चालत नाही तो कोणाला. बरोबर. आणि प्रेक्षकांची त्यावेळी मला म्हणजे चर्चा ऐकायला मिळाली की प्रेक्षकांची इच्छा होती की ही गाडी परत पळावी. म्हणजे त्यामुळं पण तुम्ही कदाचित ती पहिरं केलं असेल. त्यानंतर लिस्टमध्ये आहे ते जयंत केसरी तांबडा हरण्या संकट. त्यावेळीचा पण एक किस्सा सांगतो मित्रांनो माझा वैयक्तिक. बैल म्हणजे गाडी सुटली, सगळी गाडी चांगली पळालती आणि बरोबर बुलेटच्या बॅच म्हणजे स्वर्गवासी बुलेटच्या बॅ आणि बोंद्रे सरकारांचं त्यावेळी त्यांच्याकडे असलेला बटलर ही गाडी 2ला त्या हरण्याच्या पाठीवर पळालती आणि 1ला तांबडा हरण्या आणि म्हणजे प्रकाशदादा देवकाते यांचा तांबडा हरण्या आणि हरण्या पळालतीत आणि गाडीवर बंडाभाऊ केला रे. आणि त्या गाडीमध्ये गाडीवान बहुतेक शहानूरबाई असतील असं मला वाटते. बरोबर ते मोटरसायकलवाल्याला काय कळालं नाही, गाडी पुढनं हरण्याच्या बाजूला घ्यायला रिझर्व लागली गाडी. बरोबर पुढे रिझर्व लागली आणि भुरभुरली गाडी आणि त्यात गती कमी आली आणि बरोबर बुलेट छेब्याची गाडी हरण्याच्या कानापाशी आली आणि एवढ्यात मग परत नाही मी बाजूला गेलो आणि लगेच बंडाभाऊन गती घेऊन परत ती गाडी एक झाली. बुलेट छेब्याची म्हणजे बोंद्रे सरकारांची घरची जोडणा 2 झाली. बैलाला क्रॉसला आला का नाही तेवढ्यात ते निसटलं. नाहीतर त्या जसं कोकटोळीला झालं तर तोच किस्सा तिथं झाला जातानाच झालता. इथं पट्टा शिवायला नाही. तेच की. तर मित्रांनो एक थोडं करेक्शन आहे कारण ट्रॅक्टरचा व्हिडिओ आपल्या चॅनलला अवेलेबल नसल्यामुळे आपण ती ट्रॅक्टरचं लक्षात आलं नाही. शिरोळ यात्रेनंतर ट्रॅक्टरचं मैदान. बरोबर, ट्रॅक्टरच्या मैदानाला पण जाऊन सगळं पहिल्यांदा काय केलं, आमचं असं पळवायचं ठरलेलं जनरलचं. कुठलं हेलिकॉप्टरनीच. आम्ही सगळे एकत्र होतो. बरोबर, बाळूदादा आम्ही सगळे एकत्र. तोपर्यंत असं सगळं झालं. साईदाची बैल मग आता कुठला ओळखायचा. मग बाळूदा म्हणलं बघा तुमचे बघा काय काय करायचं. मग बैल म्हणलं बाळूदादा गेलं तिथनं काळा झोपतो म्हणलं. मी गेलो मग बाशिंग बोराने फोन केला तर साईदा त्या म्हणल्या, लगेच तिथून उठला त्यांच्या घरात गेलो. म्हणजे तुमच्या दादांची चर्चा झाली की आता आम्ही एकमेकांसाठी चर्चा करा. साईदा ते कुठला बरोबर कडदाती होता बैल. मग त्याच्यानंतर त्यांनी झोपली तर सलगर काळ ते साईदा तिच्या आत होतं आणि आम्ही झोपलो बाशिंग बोरा. बरोबर, ती साईदा तिच्या आतला म्हणजे गटच निघलेला ट्रॅक्टरला. पहिलं चंद्रदादांचं मैदान एक साधा तिच्या आतील बैल आणि एक जनरलचा कुठला पण बैल. बरोबर साईदाच्या आतला जनरलचा पण असू दे. जनरल होय बरोबर आहे. बाशिंग बोरा जनरलचं वर्षाचा आणि हे ज आता हे चब्या बुलेट आणि हे झालतं गुलब्या बरोबर. गुलब्या साईदा तिच्या आत होता तेव्हा. ते झालतं, हे झालतं आणि ही झालतं. बरोबर, गाड्या झालत्या अशा. मग त्याच्यानंतर आभूषण नखऱ्या झालती. बरोबर आहे. मग तेव्हा पहिल्यांदा गाड्या सुटल्या उमेश त्यांची सत्ता होती. तेच की पहिल्यांदा गाड्या सुटल्या. पहिल्या गटात गाडी एक झाली पण परत कमिटीनं त्या गाड्या परत बोलवून घेतल्या. म्हणजे त्या कलर मारलेला गाडीवर कलर मारलेला की. बरोबर आहे. मग ती काय कमिटीच्या गैरसोयीमुळे तो गटच कॅन्सल केला कमिटीनं. तिन्ही वेळी तसंच झाले. काय तर तेच की होय. ती काय आयोजकांच्यामुळे सगळा प्रॉब्लेम झाला तिथे. बरोबर. मग त्याच्यानंतर झालं
ह्याचं मैदान जयंत केसरी झालं. मग तिथं तांबडा हरण्या तुम्ही जुपलामध्ये ट्रायल मैदान केला का कसं काय होतं काय? तसं काय नाही, आम्ही अचानकच सगळं हे नसते. म्हणजे पैर करत असताना तुमच्या चर्चा करून फायनल बाबा हे आपल्या बैलाला चालेल का? त्याच्या आधी बेनाडी एक झालं. नाही बेनाड नाही झालं. बेनाडी 5 लाख झालं. हा ती कसं झालं सांगा, आपली ही सगळी एकची मैदान बघाली आपण. बरोबर आहे. म्हणजे मला तुम्ही आता काय झोपून उठली मी तुम्हाला सांगणार हे कुठं आणि हे काय. बरोबर आहे. मी ते कसं झालंय बेनाडीची कुठली गाडी होती पुढे कुठली 2 नंबर मध्ये ती 2 नंबर मध्ये आहेत मैदान. कारण ही ह्याच्या आधीमध्ये पण भरपूर मैदान आहेत. त्यावेळी सुद्धा सगळ्यांनी नंबर सोडलेला नाही आपण 2 नंबरच्या मैदानामध्ये की नाही ती संपूर्ण मैदान कव्हर करणार आहे. 2 नंबरची जी बैलाची मैदान झाल्या 2 नंबर ते नंतर लक्षात येणार नाही त्यात आम्हाला हे गोष्ट आलं नाही. ते मी तुम्हाला सांगतो की पहिलं कुठलं होतं किंवा काय तसं लक्षात येणार नाही. काय असते ह्यानंतर कुठलं मैदान झालं हे झालं. हा बरोबर. मग आता ट्रॅक्टर नंतर ना बेनाडी झालं काय जयंत केसरी नंतर? ट्रॅक्टर नंतर झालं. ट्रॅक्टर नंतर बेनाडी झालं. पण ट्रॅक्टर नंतर बेनाडी झालं त्यावेळी पैर तुम्ही केला गुलब्याचं केला सा? हा गुलब्याचं केलं. मग ते एकदम अचानक म्हणजे ते पैर कसं झालं काय? ती आलती तिने केलं. मी नव्हतो. ही भावानं केलं ते पैर. बरोबर. तुम्ही पप्पा भाऊ मी केलं. मी नसल्यामुळे किस्सा खरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या मैदानाला गाडी चांगली पळालती. मग त्या गाडी चांगली ताट झालती ती म्हणजे सायलेंट ओशा आणि हेलिकॉप्टरची गाडी चांगली झालती. आणि मला वाटतं तांबडं आणि ही जी होती गाडी बुलेट होती काय? तांबडा आणि बुलेट होते. तांबडा आणि बुलेट होतं आणि उमेश पैशी त्यांची स्वतःची जोडणं होती. या अशा चांगल्या गाड्या पळालत्या. त्यानंतर बेनाडीचा जो शेवटचा कोपरा आहे सुळकुड कोपरा तिथनं सगळी माणसं परत आली. त्या कोपऱ्याला गाडी 4 पळत होती. 3-4 तेच की माणसं घरला गेली आणि सुट्ट्या गेल्या त्या गाड्या. आणि ह्या सुट्ट्या पळालत्या आणि हरण्या मागं पळालता. पण मला वाटतं ते आपल्या व्हिडिओतलाच किस्सा आहे की ड्रोनचा एकदम एनडीचा ड्रोन होता आणि तिथं एकदम ग्लिच आला आणि तिथलं ते दिसलंच नाही. पण आपल्या कॅमेऱ्यात जे दिसलं तो इतिहासच घडला की 4ला गाडी पळत असताना गाडी फायनल रेषा येऊ पर्यंत हळूहळू करत गाडी क्रॉस गाडी लागून 2 झाली. म्हणजे कुणाला ते वाटलं पण नव्हतं की बाबा ही गाडी 2 होईल. सगळ्यांनी 4 धरून गाडी माणसं घरला निघून गेलती. पण त्यांना जेव्हा ड्रोन मध्ये आपले व्हिडिओ बघून कळाल तेव्हा माणसं थक्क झाली. तेच सगळं शेवट होय गाडीच पळून झाली. बरोबर आहे. तेजश्री जयंत केसरी झाल्यानंतर मग 100 झालं की नाही ते 2 झालं नाही का गाडी त्याला ढालगावला ते 2च्या ह्याच्यात आहे. बरोबर आहे. ह्याच्या संघटन असं मला ते आदनमधन आरग जर्सी तेच की. त्याच्यानंतर झालं ढालगावचं मैदान. आपण काय करायला पाहिजे होतो 1, 2, 3 का असं ना ते सिरियल वाईज घ्यायला पाहिजे. नंतर लक्षात येत नव्हती मैदान घेतली. हे कसं ते त्यात आता गुंतते डोकं. त्याच्यानंतर मग बेनाडी 5 लाखानंतर कुठलं मैदान झालं म्हणला? ढालगाव 71,000. त्यावेळी सायलेंट वशा आणि तांबडा हरण्या ही गाडी टॉप पळत होती. म्हणजे ही जोडणं फिटिंग कायम आरग जर्सी आणि आपली पळवलं. बरोबर तुमची होती. जयंत केसरी झाल्यानंतर ते झालं. बरोबर. जयंत केसरीला तांबड्याच पैर झालं. त्यानंतर एकसंब्याला झालं. मग एकसंब्याला तुम्ही नव्हता. मग ती तांबड्याच पैर मला भेटायची फोन म्हणजे माझ्या संग बोलणं व्हायचं. मग अशी चर्चा होती की तुमचं आणि हेलिकॉप्टरचं पैर झालतं ह्याला एकसंब्याला? नाही झालं नव्हतं काय? मग ते त्यांची घरची जोडणं झालती. कोणाची? तुम्ही मग तांबडा हरण्या म्हणजे तुम्ही जेव्हा एकसंब्याला बैल पळवायचा हे डोक्यात घेतला असा पहिल्या एकसंब्याला आम्ही घेतलं नाही. पळवायचं मी सांगितलं डांबरावर. बरोबर. कारण बैल बाद होईल. बैल बोजाड होता मोठा आणि उंच त्यामुळे बैलाला नक्कीच फॉल्ट येणार आहे 100% होतं. पण त्याच्यानंतर तुम्ही 17 लाखाला मग असं काय झालं की तुम्ही निर्णय घेतला असा? माझं यांच्या संग बोलणं झालं. हुकेरे साहेबांचं मैदान हे क्लिअर होते आणि कुठेही होत नाही. कारण की आपण आता त्या मैदानाला 2007 बसनं गाडी पळवते. 7 बसनं आतापर्यंत म्हणजे आमचं काका पप्पा त्यावेळी बसणं 7 वर्ष म्हणजे आम्ही 7 वेळा गाडी पळली आतापर्यंत. तिथं 7 मधली 5 वेळा पहिला नंबर आहे आमचा. होय. म्हणजे आम्हाला ती दार्जिनच आहे. जुन्या काळातली माणसं सांगतात
मैदान गोगापटला धार्जिन आहे. हा 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 बरोबर आहे. मग त्यामुळे तुम्ही ते मैदान खरं डांबरीचं मैदान तर असताना त्यांचं ही म्हणलीत ना मैदान क्लिअर होणार. हा हा मग आता पुढे बैल किती वर्ष पळणार अजून हे आम्हाला माहित नाही. म्हणजे आता आपण आता जाऊ मग तुम्ही पण परत विचार असं केला की मैदान बाबा हे शेवटचं मैदान म्हणून बिगर बॅटरी आणि बिगर हे होणार आणि ते सगळ्यात नावाजलेलं मैदान. बरोबर एकसंबा मारलं म्हणजे कसं मग म्हणलं आता जाऊ दे. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर एकसंबा 17 लाखाचं मैदान झालं. ते काय एक ऐतिहासिकच मैदान झालं. बैल एवढा कंटिन्यू माझ्या माहितीनुसार पट्टा होता 11 किलोमीटर पट्टा होता. कारण मी स्वतः मोजून आलो, मुलाखतीला गेलो, तुम्ही मुलाखत पण घेतली त्या मैदानची. पट्टा 11 किलोमीटर होता. मला वाटते म्हणजे एखादं बारकं पोरग ज्याला राऊंडातलं कमी कळतंय ते सगळं म्हणाल की बाबा याला हरण्याला हे पट्टा लोड आहे आणि डांबरीचा पट्टा म्हणून. बरोबर. कारण आणि आपलं ते सचिन पटलाय की नाही मलिकवाडचं त्यानं आपल्याला तिथं जास्त मदत केली. म्हणजे खरोखर म्हणजे ते पोरग एवढं निस्वार्थीने आहे सगळं एक नाद करणार त्याचा. बरोबर आहे. हा तिथं बैल नंबर झाला काय त्यावेळी जे काय किरकोळ वादावादी झाली ते आपण आता व्हिडिओच्या नंतर बघणार. वादावाद झाली म्हणजे ते दगड मारला दगड मारला. आता परवा सुद्धा दगड मारलाच की बघितलं सा काय नाही. होय बरोबर आहे. दगड मारणं या मालकांचं काय नसते ही साईडच्या नाटकं असतात. बरोबर आहे. भडंकव माणसं जी अशी असतात त्यांना कसं आहे आणि हे खेळ आहे आणि हे कसं आज माझा आहे तर उद्या तुमचा आहे. मला वाटते माझ्या माहितीनुसार असं कुठलाच मालक ग्राउंड क्षेत्रात नाही की बाबा हे घे दगड आणि जाऊन त्या बैलाला मार जा. का कारण त्याचा सुद्धा बैल असतो उद्या त्याला पण काय वाटणारच. होय कारण शेवटी आपण त्या बैलाला तो मालक कसा आहे पोरासारखं जपतोय. मग तो काय म्हणणार आहे का बाबा दुसऱ्याच पोराला जाऊन दगड मारजा म्हणून. तर त्या आदल्या मधल्या ज्या चुकीच्या माणसांनी जे काही केलं ते त्यांचं त्याने भोगत असतील कदाचित आता येणाऱ्या त्यांच्या आयुष्यात कदाचित बैलाला दगड मारले म्हणून. त्यानंतर झालं एकसंबेनंतर मग कुठलं मैदान झालं हेच 2 झाली गाडी अर्जुन वाडला. ते बारका बैल त्यांचा सांगूराजाचा म्हणजे त्याला चांगल्या ह्याच्यात पहिल्यांदा आपण म्हणजे जी बारकी बैल आहे ती सगळी तेच की तुमचा बैलाला दुखापत झाली आणि डांबरीला सगळीच बैल पंक्चर झाली. कारण बैलाला त्याच्या बैलाच्या पायात सगळ्याच्या घाणच झाल्या 11 किलोमीटर उन्हात पळून. त्यामुळं परत बैलाला घाण झाली. अर्जुनवाड 10व्या दिवशी मैदान केले. 10व्या दिवशी मैदान केले. त्याला बैल पाहिजे म्हणून सांगितलं ना. मग मला पुन्हा असाच बैल द्यायला पाहिजे म्हणजे माणसं चांगली आहेत. त्यावेळी आमचा बैल त्यावेळी पॉमध्ये होता. नंबर केला ह्याला नंबर केला पहिलं मैदान त्याने दिले मी एकसंब्यानंतर. हा पहिलं मैदान म्हणजे कोण देणार सांगा एवढ्या खालच्या म्हणजे खालचा बैल त्यावेळी म्हणजे एवढ्या मापात नव्हता हिशोबाचा होता. आणि कोण सगळ्यात बारका चौसा दुसरा काय चौसा होता त्यावेळी झोपायला दिलेला आपण त्याने. म्हणजे अर्जुनवाडचं मैदान त्यावेळी गाडी 3 झाली बरोबर. ती 3च्या खिशात असणार. त्यानंतर झालं हेरवाडचं लाख म्हणजे तसं नाही. त्यानंतर मैदान झालेत पण 1 लाखाचं मैदान बघूया. त्यानंतर ह्याला झालो निर्लील झालं तांबडा ते आणलेलं कॅन्सल झाली. ते नक्की लागलेलं तांबड्याच्या पण. आणि आमचं मग नंतर बघितलं तर आमच्या पण खाली सगळं निघालं. नंतर लक्षात आलं हा तिथनं पुढे हे मैदान झाल्यानंतर ते मैदान केलं त्यानंतर बैल जास्त मला बैल रिपेअर झाला म्हणजे बैलाला पायाला नेरली नंतर लागलं नाही. कुठलं केलं मैदान मग हे झालं हे केलं हे काय शिरोळ केलं. तिथं गाडी 2 झाली 3 मारलेली गाडी. आणि बैलाचं एक त्या वैशिष्ट्य असायचं म्हणजे आम्ही बघतात सगळं. आज तुम्ही ह्या पट्ट्यावर गाडी मारली पुढचा हे दिवस नाही पुढचं मैदान उगवू देत नाही लगेच ती गाडी मारायची. त्या बैलाचं तेवढं वैशिष्ट्य होतं हरण्याचं. बैलातच बैलाची ईर्ष्या असायची. काय गुण असतं ते तिथं तसं झालं. तुम्हाला सांगतो ह्याला दानोळीला आमची गाडी 2 झालेली आणि ही जी 1 झालती. कबनूर वशा होता. कुणाला कबनूर वशा 2 झाली तुमची आणि कबनूर वशा आणि मुरकी पाहिजे होती 1 झालती. ती लगेच त्या खालचं मैदान कुठलं ते कर्नाटकातलं बुमनाळला लगेच मारली 2 बाजांनी. मग लगेच मारली 2 बाजांनी लगेच मारली. मग ते तुमच्या असं मैदान नाहीत. तिथं मारली 1 झाली सुट्टी झाली 1 बरोबर. हा ते झालं. कोळ्याला ह्या गाडी गुलब्यानानी वशानं मारलेली गाडी लगेच इकडे ह्याला मारली त्याची गाडी गुलब्याने बुलेटनं मारली. त्यानंतर लगेच 8व्या दिवसात खंडराजुरला तिथं कर्लटीला मारल्या गाड्या. लगेच हे 8 दिवसानं मैदान ह्याला निघालं आपलं आष्ट्याला. लगेच आष्ट्याला 1 झालं. एकदाच बैल 2दा पळलेला आम्ही
त्या मैदानाला कुठल्या काय ह्याला आष्ट्याच्या. ऑस्ट्रेलिया हा कधी दोनदा कधीच नाही पळवलाच नाही. पळत नव्हता ना, पळलाच की मग तिथं पळाला नसता ना. होय बरोबर आहे. पहिल्यांदाच तेवढा हे केलं. अजय शिवल्याला. हा हा. पहिल्यांदाच. मग त्याच्यानंतर आता आपण एकच मैदान बघूया हिरवाडचं, जे बैल एका कडनं जे काय धरला, म्हणजे जे आपल्या व्हिडिओत पण आहे, ड्रोनच्या व्हिडिओ पण आहे, एक अशी कड मारत गेला, ते डायरेक्ट एकटा गाड्या मारत बाशिंग बोऱ्या संगत. म्हणजे तिथनं पण बैल भरपूर दिवस बंद असून परत आला आणि बाशिंग बोऱ्याचं पहिरं झालं. म्हणजे बाशिंग बोरा पण एक असा काय विशेष बैल आहे, काय म्हणजे वैशिष्ट्य बैलाचं की हरण्याच्या गळ्यात असला की तो कवा कमी पडलाच नाही. ते दोघांची ती हेच झाली. बैल एक वर्ष जाग्यावर बांधून ठेवायचं आणि परत एकदमच बैल काढायचा आणि हरण्याला ज्यावेळी गरज आहे म्हणलं तेव्हा ते लगेच असते, हजर आहे. दुसरी बैलांना बंद पडली, हरण्यासंग पळणारी लय बैल बंद पडली. हा खरं शिव बैल एवढा त्या संग कायमच आहे. पट्ट्यावाली देखील एकमेकाला चटातच बसतात. बरोबर आहे. मग दादा अजून पण काय असे होप आहेत का नाही ती जोडणार परत काय आता? नाही नक्कीच बैल कसं आहे, किमान एकदा तर ही जोडणार आणि हेलिकॉप्टर सोबत, म्हणजे प्रेक्षकांची इच्छा आहे की एकदा हेलिकॉप्टर सोबत आणि एकदा बाशिंग बोऱ्यासोबत ही जोडणं एकदा पळावी नक्कीच. म्हणजे मी पण तशी अपेक्षा करतो प्रेक्षकांच्या मार्फत का होईना किंवा त्या बैल फॅन्सच्या मार्फत. त्यानंतर हेरवाडा 1 लाख झाल्यावर बाजाला एक झालं, ती काय बाजाला एक रावण काय करला, रावण घातला त्यावेळी बैल डावीला घातलेला. बरोबर. आणि सकाळचं मैदान होतं एक झालता. आणि ते दिलीपच्या बैला संघ पण डावीला बैल घालून पळला. दिलीप जोळाच्या बैला संघ सांगोला मैदान, सांगोल्याला माहिती आहे का? 30,000चं मैदान. हा तेव्हा पण सगळ्या गाड्या होत्या. तो बघाटाचा बैल जनरला घालून त्या संघ पळला आणि बैल आपला सोगा बदलून त्यावेळी बैल डावीला होता. ते सकट मैदान आहे आपल्याकडे. सर्वात जास्त कुणासंघ डावीला घातलं नाही बैल, आपण आपल्याच बैलांसंघ डावीला घातल्यात. आणि ह्याला एक पळा, 2 मैदान पळा, सांगोलला एक पळा आणि खाली गिरडीला एक पळला. गिरडीला पण त्या ह्याच्या संघट बैजा संघट तुपकर साहेबाच्या बैजा संघट तेच त्यावेळी घेतलेला नव्हता तिने, दिलीप कडे होता. दिलीप कडे होता. एक 4 फाट्या पळाला आणि आपल्या बुंड्या संघ 2दा पळाला डावीला. याला चंद्रापोटला आलं ते गेलेलं एकला झालं. तेच की त्यानंतर बाजाचं एक ते रावण नव्हतं अजिंक्य नवीन घेतलेला. त्यानंतर मालगावचं मैदान डेंजर संघट, त्याच्या आधी मध्ये झाल्यात एकच बघायला डोंगरवाडी मालगावचं मैदान डोंगरवाडी डेंजर सुंदर मागं राहून गाडी पळलेली. 6 गाड्या काहीतरी होत्या वाटत, 6 नंबरलाच पळत होती. आणि संजूंना गाडीत होतं. शेवटला हळूहळू करत तेव्हा गाडी बबलू बसवडेची गाडी चांगली पळाली बाजूला, दुसरी गाडी तेव्हा गाडी एक करत गाड्या मारत गाडी पुढे आली. मालगावचं झालं. त्याच्यानंतर मालगाव नंतर ना लगेच ह्याला झुकलं, बेनाडीला परत झालं की बेनाडीला 2 झाली. तिथे पण 2 झाली. तेव्हा बुलेट छबी आणि सांगोलराजे एक झालती. ती गाडी तेव्हा चांगली फिटिंग पळत होती. बंडाभाऊ गाडी आणत होती तेव्हा. आपली गाडी मागे अडकून राहिलेली आणि नंतर निघली तेव्हा लय फट झालती. मालगाव. त्यानंतर मग बेनाडीचं झालं. त्यानंतर ना आपले एक मैदान चुकले मित्रांनो, ती मुरगुडचं. पहिल्यांदा 1 गट सुटला, दुसऱ्यांदा 2 गट सुटलं. त्यात पहिल्या गटात मला वाटते चिमण्या आणि ही नंबर झाली, बाशिंग बोरा नाही, गजू मामाकडं बैल होता ते हिरव्या शिंगाचा, गजू ओलेकर, त्यांच्यावर ती गाडी चिमण्याची ती गाडी एक झाली एका गटात. आणि हरण्याचं तेव्हा कासारा अडकला पायात, माणसं बिज्ज सगळी माणसं नथनी अडकली पायात आणि बैलांना अशी झेप घेतलेली उंच बैल वर्ण माणसांच्या. संजवांना होतं ड्रोन मध्ये होत ती व्हिडिओ. त्याचं मैदान झाल्यावर आपलं पहिलं मैदान झालं, दुसरं मैदान तिथं झालं हेलिकॉप्टर संघ, दुसरं मैदान. ते किस्सा मगाशी राहिले ते परत न यात आला. त्यानंतर न तिथं गाडी 2 झाली खरं ह्याला. तेव्हा गाडी एक झाली ती बुलेट छबे आणि बाशिंग बोरा. त्यानंतर ना आता 2 नंबरची मैदानात आपण बघणार काय. त्यात मग नंतर झालं मैदान हेच एक बाजूला आपलं सांगोलराजे संघट एक झालं. पट्टा बदलला, इकडनं तिकडं हे झालं. त्यात झालं. त्यानंतर झालं नागपंचमीचं मैदान 100ावं मैदान बाशिंग बोऱ्यासोबत. मग त्यावेळी तुम्ही मगाशी सांगितलं की
जेवढं मैदान सोमवारी पब्लिक नव्हतं म्हणजे 5,55,000च्या मैदानाला तेवढं पब्लिक नुसतं हरण्याचं 100 मैदान बघायसाठी आलतं बरोबर. दुप्पट तिप्पट होतं पब्लिक होय भरपूर होतं ते 100. आणि कसं ती एक प्रत्येची मैदान असते नाही. सकाळी बाज होते संध्याकाळी कुठलेच मैदान झालं नाही एकच एकच मैदान झालं सगळं पब्लिक त्या पट्ट्याला झालं परत ना दुपारी. त्यानंतर आता एक आपल्याकडनं चुकलेली मैदानं काय काय बघूया मोठी मोठी ज्यामध्ये तांबडा हरण्यासोबत 1 लाखाला पाहिलं बघा बाजूला ते मोठं मैदान होतं 1 लाखाचं मैदान. हा तिथं गाडी सांगोलाची 2 जाते सांगोराजा आणि ती खोंड जोरात पाहिलं चर्चेत होतं तेव्हा हे जुनीचं बरोबर. गुडनट्टीला बैल एकदा बसलेला बॅटरीचं मैदान झालं बघा. लाल्या झोपल्या तेच की त्याच्यावर बैलाला लई ट्रोल करण्यात आलं. म्हणजे खरं तिथनं बैला माणसांनी काढ की ह्याला बॅटरी चालत नाही बैल बॅटरीला बसते काय ते त्यावेळीचा किस्साच वेगळा झाला. किस्साच वेगळा होता तो त्यावेळीचा. तेव्हा आम्ही पहिलं गेलं तर धोंडबाजाचं ते परत बदललं परत इकडे हे केलं ते बैल पाहिजे म्हणून बसलीत बेडेकर आणि आपलं कोण दिलीप. ते बैल ते धोंडबाजाला थांबविला आणि तो बैल गाठला. बरोबर. तर मित्रांनो आपल्याकडची जेवढी शक्य होती तेवढी मैदान आपण 1ची घेतल्यात. आता आपण 2ची मैदान बघूया कारण कसं आहे 2 का झालं हे पण एक इंटरेस्टिंग गोष्ट असते ना. आता कसं आहे आपण हरण्याची 1ची आपल्याकडची मैदान बघितली सगळे डिटेल्स आपल्याकडे काय नाही त्यामुळे आपण शक्य होतील आपल्याकडे जेवढी व्हिडिओ अवेलेबल होती तेवढी मैदान बघितली. आता आपण 2ची मैदान बघूया कारण कसं आहे आता 2ची पण मैदानं भरपूर आहेत हरण्याची. माझ्या माहितीनुसार माझ्याकडे असलेली 18 मैदान आहेत ज्यामध्ये आता दानोळी यात्रेचं मैदान होतं बघा 2 झालती. त्यामध्ये 2 झालं. तुमचं पहिलं होतं आमचंच बैल होतं ते सोन्या होता सोन्या घेतलेला बरोबर पळला नव्हता. त्यावेळी झालता कबनूर वशा आणि मुरकीबाईच्या 1 झालती. त्यानंतर दुसरं आपण फक्त 2ची मैदान बघतो त्यामध्ये 1ची पण भरपूर आहे आधीमध्ये 2ची नंतर जांभळीचं झालं 1 लाखाचं मैदान ढगात लाईटिंग आणि बाशिमोरा 1 झालती. ही गाडी 1 झालती तेव्हा ती पण गाडी चांगली पाहिली. क्रॉस लागत गेली त्यानंतर थोडक्यात 2 ती 1 झाली. करोलीचं झालं 1 लाखाचं मैदान बाशिंग बावरा होता. तवा झालतं बघा हेलिकॉप्टर आणि गुलब्या 1 झालती बरोबर. तवा ह्या गाडीत बंडाभाऊ असतील कुठल्या करोलीला 1 लाख मैदान संजवान नव्हतं ते बंदी घातलेली होती. हा बरोबर बंदीत होतं ते ड्रायव्हरांच्यावर बंदी होती. आणि ह्यात मला वाटते संतू काका असेल हेलिकॉप्टरच्या गाडीत कांतावराव दादावर पण बंदी होती 1 महिन्याची. त्यानंतर 2 नंबरचं अजून एक मैदान झालं ते संकनवाडीचं बाशिंग बावरा 2 झालती बरोबर आहे. तेव्हा गुलबी आणि मोरकी ही त्यांची स्वतःची जोडणा टॉप पळत होती. त्यानंतर झालं नेरलीचं मैदान तेव्हा गाडी 2 झालती बघा. ते गुलबी आणि अलिबाग रिटर्न ती मगाशी म्हणाल तो आपण ती गाडी 1 झालती आणि हरण्या 2 झालता नेरलीला टोपकर सोन्या गाठलेला सोन्या गाठलेला अलिबागला मोठा बैल बरोबर. त्यानंतर झालं हंगेरियाचं मैदान तांबडा हरणे आणि सायलेंट वशा 2 झाली बरोबर आहे. थोडक्यात गाडी हा बरोबर ते 2 झाली त्यावेळी. त्यानंतर झालं कोळ्याचं 1 लाखाचं मैदान ते बुलेट छब्या आणि गुलबे 1 झाली आणि आपली चर्चा झाली बैल हेलिकॉप्टर नव्हता तेव्हा. त्यानंतर झालं आता मगाशी आपली झाली बा चर्चा ढालगावचं मैदान त्यावेळी 1 झाली तांबडा हरणे आणि सायलेंट वशा बरोबर आणि आरग जर्सी आणि हरण्या होती ती 2 झाली. त्यानंतर गव्हाण केसरीचं मैदान 2 झाली बुलेट छब्या बरोबर बैलाला लागलं नक्कीला मला वाटते बंदीनंतर 1 नच पळत होती ज्यावेळी लागलं तिथंच हे झालं त्यावेळीच गाडी मारली पळत होती तोपर्यंत काय हे झालं नव्हतं बरोबर. हेलिकॉप्टर होता आणि ताशा पाटलांचं गाडी जोरात पळत होती गाडी जोरात पाहिली त्यावेळी कारण गुंड काय म्हणजे चर्चेत आलं तेव्हा. त्यानंतर झालं कोल्हापूरचं मैदान कोल्हापूरला बोंद्रे सरकारांचा गजा आणि प्रमोदांचा वशा ही 1 झाली गाडी. बरोबर आहे. यांचं बुंड गाठलेला आपण पाडलीवाल्यांचं बुंड आणि गाडीत तुकारामला पहिल्यांदा गाडीत त्यावेळी पहिल्यांदा तुकाराम ह्या गाडीत बसला बरोबर. मोठ्या हरण्याच्यात बसला पहिल्यांदा त्यावेळी. देशिंग थार 2 झाली आणि बुलेट छब्या हेलिकॉप्टर ही गाडी 1 झाली आणि तुमची आणि तांबड्याची गाडी 2 झाली बरोबर. त्यानंतर झालं शिरोळचं यात्रेचं मैदान 2 झाली तुमची बाशिंग बोरा 2 झाली
बोंद्रे सरकारांचा गजा आणि कोल्हापूर बंड गाडी एक झाली. तीनच काय आपल्याकडे डिटेल्स नाही. परत वाटंबऱ्याला पहिल्यांदा तुम्ही ह्याला झुपलेलं बरोबर, ब्रेक फेल झुपलेलं, पहिल्यांदा ब्रेक फेल झुपलेलं राजधानी नुकतं बैल घेतलेला आणि पहिलं मैदान पहिलं म्हणजे त्यांचं खाणं पण मिस्टेक होतं. हा बरोबर आहे. तेच की नंतर वाटंबऱ्याचं मैदानात गुलबी आणि बुजाराने एक झाली तेव्हा अक्षय शेरकडे होतं बुजारा. बरोबर. त्यानंतर बेनाडीचं मैदान बुलट छेबे आणि सांगोलराजे एक झाली बघा. त्यावेळी पैरवत बेनाडीला हेच की यांचा बैल की अभिमानी मोठा बैल तो डेंजर सुंदर्या तेव्हा नुकतं बैल ह्यांनी घेतलेला आपल्या संतोष घेतलेला बैल तेव्हा. त्यानंतर झालं गिरडीचं बुलटचं मैदान. तेव्हा गाडी हेलिकॉप्टरनं सायलेंटच होती गाडी एकला आणि 2 जाती बुलटची म्हणजे तुमची गाडी 2 जाती. तेव्हा पहिलं तांबडा हरण्या बरोबर तांबडा हरण्या. त्यानंतर मुरगुडचं मगाशी आपण चर्चा केली की मुरगुडचं 1 लाखाचं मैदान त्यावेळी बाशिंग बोरा आणि बुलट छेबे एक झालती. ती गाडी चांगली पाहिली तेव्हा. आणि त्यानंतर हेलिकॉप्टरने तुमचं 2 झाली. त्यानंतर हलसवड्याचं 51,000चं मैदान परवा झालेलं ते मोटरसायकल 2 झाली. तेच की बरोबर, मोटरसायकल टाकले फ्युरीची स्वतः जोडणारी ती एक झाली गाडी आणि तुमची गाडी 2 झाली. तेव्हा बंड होतं कोल्हापूर बंड. यमकन मर्डीचं 3 लाखाचं मैदान. तेव्हा बैलाला बाहेरनं तेव्हा पण नेमानं 2 झाल्या गाडी. बैल आपला बसला तिथं सोडला आणि तशीच गाडी त्यो बैलांनी गाडी गेली की 2 झालेली. नाही अहो त्यात राजकारण गेलं. अहो कुठला वशा राजकारण झालं त्यात. मग काय 2 आपली झालती आणि 3 हे झालं काय कबनूर वशा. हा ती 3 झालता. आपली 2 झालती डायरेक्ट. एक बैल तिथं चांगला तसंच नेलं नाही काय. अहो या राऊंडात पण लय राजकारणी लावडीचे घरात आपल्या काय नसं ना. आणि नंतर आता ह्याचा बाण त्याचा बाण चालू आहे. प्रत्येकाची बैल बघून राजकारण करायचं. होय बरोबर आहे. कंदलगावचं एक मैदान झालं पण ती जरा त्या चुकीचे प्रकार घडल्यामुळे आपण ती मैदानच घेतली. 3 का 2 झालती. 2 झाली. मी तिथं पट्ट्यावर तिकडे बैलावर पण गेलो तसं चालतो. ती चालू झाली मेजटेनी त्यांची हो आहे माझीला. त्याला गाडीत गाडीवान तयार करायला लागलेला आम्ही. आणि भिकाचा घोडा का बैलात कुठं बसला आणि पाय मोडून घेतले. पाय मोडून घेतला. ह्याला गाडीवान तयार करायला आमच्या आपल्याला. एवढ्यातच मी फसलो असेल बघा. त्याला दवाखान्यात बघायला पण गेलो नाही मी. खरोखर गेलो नाही बघायला. ते सांगू दे मला लय राग आलता त्याचा. आमच्या डोक्यात सगळं प्लॅनिंग वेगळं होतो. जवळचा गाडीवान चांगला आपला जवळचा पाहिजे हो. आणि कुठं रोज फसव. आता एकसम्याला आम्हाला फसवलंय. आमच्या जवळच्याच गाडीवांना फसवले 4 दिवस राहिल्यावर. अचानक नाही म्हणजे आणायचं. आणि ज्याच्यासाठी दिवस उजेडला असतोय ते काय नाही बैलच पळा लागतात. तर मित्रांनो आता काही प्रश्न आपण आता मैदान संपूर्ण डिटेल मध्ये बघितले. कोण पहिलं गाडीवान कोण काय सगळं. तर आता आपण काही प्रश्न आहेत जी आता आपल्याला पडली आहेत काही प्रेक्षकांना पडली आहेत ती पण आता आपण म्हणजे थोडक्यात माहिती घेऊया. तर आता तुम्ही जेव्हा बैल हरण्या विकत घेतला असा बरोबर तेव्हा कायम म्हणजे संदीप जिंजींच्याकडेच बैल ते आता पण सांभाळायला. आता बैल बंद आहे. पहिला अनिल पुणेकरकडे असायचे सगळे. तेवढी बारका होता आमची 2000 आपा पुणेकर पहिल्यांदा. आमचं काका तेन आपा पुणेकरकडे पहिला बैल असायचे. नंतर मग अनिल पुणेकर. नंतर म्हणजे त्याच फॅमिलीत सगळं म्हणजे जसं आहे त्याचं शेवट पण आम्ही एकत्रच असतो. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर आता संदीप दांच्याकडे गेला त्यांनी चांगला बैल सांभाळा आहे. मग आता एक कसं झालंय आज आता प्रेक्षकांच्या मधले एक प्रश्न आहे की आता बैल आता थोडक्यात आता बैल थांबलाय म्हणजे आता पूर्ण थांबलाय असं म्हणता येणार नाही. कदाचित बैल अजून एक थोड्या दिवसात बैल पळेल पण जरा ऊन ते खाली झाले. आता तुम्ही मागे आपली चर्चा का बोललेला पण कसं आहे आता बैलाचं लय जण म्हणतात की जुनी जाणती म्हणतात की बैलाचा ते टेम्पोतनं ये जा करून हाल व्हायला लागले की ह्याला आपलं म्हणजे आता कसं आहे प्रेक्षक मागतात म्हणजे आता तुमची जवळची माणसं आहेत किंवा काय म्हणजे कार्यक्रमाला सार्वजनिक कार्यक्रमाला बैल जातोय पण बैलाचा हाल व्हायला मग त्याच्यावर आता काय म्हणजे नेमकं बैल पाठवायलाच पाहिजे असं काय. आता कसं आहे आता एवढं फॅट आता किती झाले 1,12,000 का 15,000 रुपये झाले. बरोबर.
सगळ्यांना नाराज कसं बाबा ती त्याच्यासाठी कुठं ना कुठं तर आल्यात काय तर केलंय बाबा तिने मागितलं पण नाही म्हणणं चुकीचं आहे. बरोबर आहे. मग तेच आता सार्वजनिक कार्यक्रमाला आता कसं आहे बैलाचं प्रवासामुळं आणि बैल कसं आहे मित्रांनो हरण्याचं एक वैशिष्ट्य आता परवा पोरग विजापूरच्या खालनं 200 किलोमीटर खालनं पोरग एक हे घेऊन आलं प्रेम घेऊन एकटंच आले गाडीवरनं टू व्हीलरनं घर उडकत आले त्याला कन्नड कळणार एकाला फोन करायचं तिथनं मग मला फोन केला मग पप्पांचा नंबर देऊन मी बाहेर होतो आणि पोरगी किती वयाचा आहे 21-22 वर्षाचं नाही बैलाची सेम बैलाची मला माहिती आहे की बैलाची फॅन्स अशी एवढी आहे की मगाशी जर मुलाखती सुरुवातीला म्हणले की राऊंड चित्रात तर नाही आहे आरत परतच्या राऊंड चित्रात हरण्या एवढं फॅन्स नाहीत. बरोबर आहे 100%. आता एवढी मैदान झाली 100 मैदान हरण्याने एक केली 2ची पण काय आहे 3ची पण आहे कॅन्सल झालेली आहेत. कसं आहे आता जास्तीत जास्त तुम्ही हरण्याचा नंबर बघितल्या पराभव कमी बघितल्यात पण कसं आहे माणसाला पराभव भरपूर शिकवून जाते बरोबर. कारण पडत्या काळात आता हरण्याचा जसा चढता काळ होता तसा तुम्ही हरण्याचा पडता काळ पण बघितला हरण्यानं पण तुम्हाला चढत्या काळात साथ दिल्या आणि पडत्या काळात नाही हो. म्हणजे आता तुम्हाला सांगू काय हरण्याने कधी मला पडता काळ दाखवलाच नाही. पण मी सांगेन ना गाडी मार खाल्ली आज गाडी मार खाल्ली की पुढच्या मैदानाला 100% मी आता तुम्हाला उदाहरण काय दिलं इथं गाडी मार खाल्ली कोळ्याला सुट्टी नंबर झाली दानोळीला बरोबर कॅन्सल झाली लगेच पुढच्या मैदानात पुन्हा अर्धा किलोमीटर पटाने झाली बरोबर लगेच 8 दिवसात झाल्यानंतर तुमचं याचं बघा शिरोळला 2 झाली लगेच 8 दिवसात मैदान होतं मालगावचं लगेच मारल्या गाडी. म्हणजे बैलाचं त्या वैशिष्ट्यच आहे त्या बैलाचं आजपर्यंत वैशिष्ट्य आहे उसनं ठेवलं नाही. आता तुम्हाला सांगतो हेनं गाडी मारलेली हेलिकॉप्टरनं गाडी मारलेली आधी आणि बेनाडीला मारून गेलं 2 जण नाही काय एकला हे झालं त्या बैलात ते वैशिष्ट्य आहे. आता खरं कसं सांगू दादा जास्तीत जास्त तुम्ही म्हणजे विजय बघितल्यात बरोबर पण असं एखादा कुठला तर असा पराभव जो जिवारी लागलाय तुमच्या. कारण कसं असते जनरलच्या बैलांचं माझ्या माहितीनुसार 2 होणं पण पराभव असल्यागत आहे बरोबर. पण आपण 2-3 सोडू आणि 4-5 झालेली सकट आपण बेनाडी 2 झालेली गाडी ती गाडी इकडे काढलेली होती की नाही तशीच सोडून द्यायला पाहिजे होती माणसातनी कोणते आता नंबर झालेलाच नव्हता तिथनं काढलेली गाडी ती तशीच सोडून द्यायला पाहिजे होती गाडी. नंबर होऊन दे नाही होऊन दे तिने काढून इकडं काढली हरण्या जर गाडीत ठेवला तर ती जोडीच्या बाला घेऊन जाते गुलब्यान ती होती बघा काढलेली क्रॉस काढलेला एकच्या काढला परत वडून धरून इकडे सोडायला लागली की नाही ते चुकलं चानूर हाय तशी सोडून द्यायला पाहिजे ती गाडी. ती सरळ तशीच म्हणजे त्याला पुढं काय आडवा हे आलं नसतं माणसा पप साईड गेली असती गाडी तशीच गेली असती मग ते काय बनवून दे नंबर कोण बनवून दे तर ते हे झालं असतं ना क्रॉस लागूनच झालं असतं. बरोबर भले ती हेलिकॉप्टर जे कोण दे किंवा ही एक होऊन दे तर ते क्रॉस लागून झाली असती परत गाडी ओढून धरली परत इकडनं सोडली त्यामुळे मग गाडीच्या मागं राहिली गाडी. सगळं तुम्ही आता म्हणजे टोपकर बैल असू दे किंवा सांगोल राजा असू दे त्याचप्रमाणे अनेक अशी बैल जी चांगली बैल म्हणजे पळतीने चांगली पण मागे राहिलेली ती सगळी बैल तुम्ही काढलीच की वर काढलेच. आता ज्यांना जा नाही ती राहिल्यात नाही ती गेलीत तिकडे लक्ष देत बसायचं नाही. तर मित्रांनो आपण आता हरण्याची एकंदरीत मुलाखत बघितली तर आता हरण्याचं आता भवितव्य काय थोडक्यात बघूया. कारण कसं झालं आता अनेकांची इच्छा माप आहे प्रेक्षक त्यांनी इच्छा व्यक्त करतातच की बैल पळावा पळतील दिसावा पण कसं आहे ते पण एक जनावर आहे त्याला पण एक जीव आहे की बाबा त्याची पण एक काहीतरी लिमिट आहे त्या लिमिट पर्यंत पुश भरपूर झाले. आता दादा आपल्याला बैल पळताना दिसणार का आता फायनल रिटायर झाला तुमचं काय म्हणजे काय अजून बसून हे करायचं आहे चर्चा करायची आणि या दिवसात आम्ही कायमच बैल पळवलेला नाही. दरवर्षी उन्हाळ्यात बैल पळवत नाही आता बघायला सगळं काय चालते टेम्परेचर झाले बैलांना शोषण झाले बैलाचं आणि कसं आहे शेवटी ते पण एक जनावर आहे ते काही तोंडाने सांगू शकत नाही की बाबा मला ऊन लागले माझं अंगात पाणी कमी व्हायलंय मला तहान लागल्या मला भूक लागल्या. बैल आता कसं व्हायलंय मैदान कमिटीचं असते 9चं सुटते 1:30ला 2ला परवा तसंच झालं ते ह्याच्या मैदानला ट्रॅक्टरच्या मैदानला त्यानंतर आम्ही 3-4 मैदान केलीच नाहीत कारण की बैलाचं वय लहान आहे आपल्या मग काय थोडं मैदान भरपूर आहेत कशाला काय करायचं ऊन कमी बैलांना त्रास आहे तो कुठं तर ठीक आहे जनावर तोंडाने सांगू शकत नाही की बाबा मला असाच त्रास व्हायला पण आपण तर अक्कल आहे आपल्याला बैल आता कसं आहे शक्यतो कमिट्यांना पण एक विनंती आहे केली तर मैदान दुपारच्या पुढं म्हणजे 3च्या पुढं एक सोडावीत 7ला अंधार पडती 7-7:30ला
तेवढ्या वेळात होते, नसलं तर सकाळी लवकर आपलं 11-12 नाही करत नाही ते नेत हे मंडळी याचं त्यांच्यासाठी काय केले काय हे केले काय की नसलं तर मग सरळ आपलं आदत बगड दुसरा दिवस सोडून मोकळ व्हायचं आणि जनरलसाठी आणि ते हे करायला पाहिजे बघा. काय बक्षीस 2 गट झालं बक्षीस ते मग बंदी काळात कसं होतं तसंच चालू आहे आता हे. होय 1000 द्यायचं आणि 1500 घेऊन यायचं. हा मग काय उपयोग आहे. मग काय टेम्पो भाडं एंट्री 5000 बक्षीस घेऊन यायचं. मग ते काय उपयोग आहे. 3 गट झालं ते बक्षीस झालं. दादा मी शक्य होईल तिथं शक्य ते कमिटीला तसं विचारून त्यांना रिक्वेस्ट करून आता परवा हे चांगलं केलं सतीश केसरीला 15% परस्पी घेतल्याने एकदम सगळं जे केलं डोक्याला अडॅकच नको म्हणली ती. जर 2 गट झालं तर 1 गट झालं तर 10% देणार त्यांनी. मग त्यांचं पण बरोबरच आहे हो. 5% बाबा सगळं देत असलं ग्राह्य धरून चालायचं की 2 गट होणार. मग तेच हिने आधीच हे करायला पाहिजे. बक्षीस कसं देणार त्यामुळे 2 गट करू नका तुम्ही. 10 गाड्या घेणार म्हणा पहिल्या 10 गाड्या नोंद करा आणि सोडून द्या ना विषय. बरोबर आहे. काय गरज पडली आहे त्यात. आता पहिल्यासारखे रस्ते राहिलेले नाहीत. रस्ते बारका आहेत. चांगल्या गाड्या जर मागे राहिल्या त्याच्या पुढे जायला परत यायला हे नाही. तर दादा आता कसं आहे बैल म्हणजे असं म्हणतात की बैल बॅटरीला चालत नाही किंवा बैल बॅटरीला भेटतोय. बैल आता 1-2-3 चांगली मैदान म्हणजे काय काय ठिकाणी बैल बसला पण. मग असं त्याच्यावर तुम्ही तोडगा कसा काढला की बाबा बैल आता 9.5 किलोमीटर पण पळला 11-11.5 किलोमीटर पण पळला. ती मैदान बिन बॅटरीचे बिन मेजॉरिटी झाले. आता एक संभा 11 किलोमीटर झाले ते तुम्ही सांगताय का. मग तिथं बैलानं काय केलं पट्टा शिवलाने बसलाय. हा तर बैल कमी पडला का काय कुठं काय हे केलं. किती माणसं तोडवलीत. तेवढं मात्र आहे. तसा एवढी माणसं तुडवून सगळं बैलानं परत नाही निर्देश. तर आता आपण हरण्याचा भवितव्य बघितलंच की बाबा दादा म्हणतात की अजून आमची चर्चा व्हायची आहे. म्हणजे कदाचित तुम्हाला पट्ट्यावर या येत्या पावसाळ्याच्या म्हणजे जर का वातावरण खाली आलं की 100% बैल पळताना दिसणार आहे. 100 मैदान झाले म्हणजे काय बैल थांबला असं अजून तर काही नाही आहे असं बरोबर काय. अजून नाही म्हणजे हाय अजून हाय शिल्लक. आता हा बैल आलाय आणि हे जा माणसं म्हणतात वारस जर हरण्याचा आहे. बरोबर आहे. त्याचा वारसदाराचा काय संबंध नाही. कोणी घेऊ शकत नाही. वशा असू दे कोण पण असू दे हरण्या आहेत. तर मित्रांनो आता ही मुलाखत एवढी मोठी झाल्या कदाचित या 2 पार्ट पण आता करणारच आहे. तर तुम्हाला नक्कीच तुम्ही सांगा की ही मुलाखत कशी वाटली. आणि बहुचर्चित बहुप्रतीक्षित मुलाखत होती. तुम्ही आपल्या प्रेक्षकांनी भरपूर वाट बघितल्या त्याबद्दल पहिला मी तुमचं मनापासून माफी मागतो. कारण ही मुलाखत लय लांबल्या. मला जरा ती व्हिडिओची जुळवाजुळव असू दे किंवा ते मैदानांची डिटेल्स असू देत काढायला वेळ लागला आणि दादांच्या पण पोचायला मला वेळ लागला. तर खरंच त्याबद्दल मी दादांची पण माफी मागतो आणि आपल्या प्रेक्षकांची पण अगदी मनापासून माफी मागतो. आणि तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की मुलाखत कशी वाटली. कदाचित आणि ह्यात एका दुसरा जर का मुद्दा राहिला असेल तर तो मुद्दा आपण हरण्याची आणि वशाची एकत्र मुलाखत घेऊन तो आपण कव्हर करू. भले तिथे तळावर जाऊन कव्हर करायला लागू दे किंवा इथं बैल आणून कव्हर करायला लागू दे. ही पुढल्या वर्षाची जेव्हा मुलाखत घेईन तेव्हा त्यामध्ये येणार दोन्ही बैल बेनरला इथं येणार आहे. धन्यवाद मित्रांनो.